मला. असू दे. चांगलं न वाटण्यासारखं काय मॅडम? पण ना आज तुम्ही नाही हो, सन्माननीय तुम्ही सगळे ह्याच्यावरून बोलणार आहात. ज्येष्ठ आहात, विद्वान ज्येष्ठ आहात, आणि आहात. मी त्या मानाने खूप छोटी आहे तुमच्या मानाने. चांगलं नाही बर. वाटत ते मला ते. आपलं रेकॉर्डिंग सुरू झालंय. देशमुख मॅडम, हादनकर मॅडम, बोला. हा. हा. बोला बोला. प्रथम देवारे सरांचं स्वागत करते. आत्ता जरी ते क्षणभर उपस्थित नसले तरी त्यांचं चित्त इथेच असेल आणि वर्गात ते थोड्या वेळाने हजर होतीलच. तेव्हा त्यांचं प्रथम स्वागत करते, त्यांना नमस्कार करते. मनीषा मॅडमचं स्वागत करते, नमस्कार करते. आजच्या वक्त्या आहेत रंजना मॅडम, त्यांचंही स्वागत करते. आणि अर्थातच सगळे जिज्ञासू विद्यार्थी शनी आणि शनीचे नवमांश हे ऐकण्यासाठी उत्सुक आहेतच. गेल्या पिरियडला शनीची शनी विषयक माहिती रंजन मॅडमनी खूप चांगली संकलित करून आणि त्यांना म्हणजे एकत्रित अशी माहिती आम्हा विद्यार्थ्यांना त्यांनी दिली. त्यामुळे खूपच चांगला एक चांगली दिशा आणि चांगलं संकलन आम्हाला मिळू शकलं. आज त्या शनीच्या राशी आणि शनीचे नवमांश असं घेत असताना मकर आणि कुंभ राशीमध्ये जे सूक्ष्मांश येतात ते सूक्ष्मांश आयुष्यामध्ये किती गंभीर परिणाम करून जातात याविषयी तर माहिती कदाचित आम्हाला मिळेलच, पण त्यांना अपेक्षित असणारी आणि त्यांना माहिती असणारी माहिती त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना द्यावी अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना आजच्या लेक्चरसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आदरणीय सरांना साष्टांग नमस्कार. गीता मॅडमला साष्टांग नमस्कार. छोट्या गीता मॅडम, सगळे कुलकर्णी, कुवल मॅडम, हळदणकर मॅडम, सरोज मॅडम, तिवटणे मॅडम, या सगळ्यांना माझा नमस्कार. कोणी अनावधानाने नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी. आज आपण जे बघू, मागच्या वेळेला आपण पूर्वा भाद्रपदा नक्षत्रापर्यंत बघितलं होतं. आज जे आहे, मागच्या वेळेला आपण काय केलं होतं की मकर रास आणि कुंभ रास ह्यात येणाऱ्या नक्षत्रांविषयी माहिती घेतली होती. आज आपण प्रत्यक्ष शनीची जी नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांविषयी माहिती घेऊया. तर पहिलं नक्षत्र येतं पुष्य नक्षत्र. आता ह्या पुष्य नक्षत्राविषयीची आपण आता माहिती बघूया. खगोल मंडळामध्ये 8 दैदिप्यमान तारे किंवा नक्षत्र यांचं नाव म्हणजे पुष्य नक्षत्र, जे 93.20 डिग्री पासून ते 106.40 डिग्री पर्यंत आहे. हे नक्षत्र कर्क राशीमध्ये मध्यवर्ती नक्षत्र म्हणून ओळखलं जातं. दक्षिण भारतामध्ये ह्या नक्षत्राला पुष्यमी असं म्हणतात. काही लोक त्याला वेगवेगळ्या नावाने जाणतात. अरब लोक याला अल नाधरा असं म्हणतात. ग्रीक शास्त्रामध्ये याला केंद्रू केंद्रुरी असं म्हणतात. चायनीज ज्योतिष्य याला फी म्हणतात. इटालियन भविष्यवेत्ता टोलेमी यांच्या मते मागे 3 ते 4 हजार वर्षापासून ह्यांचे जे तारे आहेत ह्यांची चमक कधी वाढते कधी कमी होते. ह्याच्या या नक्षत्रामध्ये जे 3 तारे आहेत, म्हणजे जसं बाण आपण म्हणतो ना, तिरकस बाण, तसा याचा आकार आहे. सूर्य सिद्धांतानुसार पुष्य या शब्दाचा अर्थ होतो पुष्टी, yani पोषण करणारा. याचा संस्कृत अर्थ सुद्धा तसाच आहे, सिद्धी. या नक्षत्राची अधिदेवता बृहस्पती आहे, जी नवग्रहांमध्ये प्रधान बृहस्पतीचं जे रूप आहे आपल्या गुरुचं, तो देवतांचा गुरु असलेला गुरु हा या नक्षत्राला पुष्ट करतो, समृद्ध करतो. ह्याचं आकाशात जर आपण स्वरूप पाहायला गेलो तर एखाद्या तीराप्रमाणे, बाणाप्रमाणे दिसतं. वाल्मिकी रामायणानुसार रामाचा प्रिय भाऊ भरत ह्याचा जन्म सुद्धा पुष्य नक्षत्रामध्ये झाला होता, जो एक अद्वितीय वीर, खूप बलवान, सेवाभावी वृत्तीचा आणि मातृप्रेमासाठी
याची एक आपण आदर्श असं म्हणू, असं भरताकडे बघितलं जातं. आता आपण सर्वसामान्यांविषयी विचार करू. पुष्य नक्षत्रामध्ये ज्या जातकाचा जन्म होतो, तर सामान्यतः असं आहे की कर्क राशीमध्ये 3:20 ते 6:40 म्हणजे पुष्यचं प्रथम चरण. इथे जर पाणी असेल तर हा जातक न जन्म झाल्याच त्याला एक आपण बालारिष्ट जो शब्द वापरतो तसं ह्याच्या नशिबामध्ये होतं. ह्याचं आयुष्य सुद्धा म्हणजे बालारिष्ट योगाचं आहे की मध्यायु आहे हे लवकर ठरवता येत नाही. ह्याचाच दुसरा चरणामध्ये काय असतं, जर जातकाचा जन्म झाला असेल तर तो मातेसाठी खूप घातक ठरतो. तिसऱ्या चरणात जर जातकाचा जन्म झाला असेल तर वडिलांचं आयुष्य, त्यांची संपत्ती, त्यांचं स्वास्थ्य याविषयी घातक ठरतं जातक. आणि चौथ्या चरणामध्ये जर जन्म झाला असेल तर मामा म्हणजे मातुल कुलासाठी अरिष्ट मानला जातो. तर काही ज्योतिषांच्या मते असं आहे की ह्याच्यामध्ये जास्त घट झाली म्हणजे या ताऱ्यांमध्ये किंवा यांच्या प्रभावामध्ये जर घट झाली आणि हा जर लग्नामध्ये पुष्य नक्षत्र पडलं असेल तर लग्न किंवा त्रिकोणामध्ये शुभग्रह बृहस्पती जर असेल, गुरु असेल, तर ह्याच्या आई वडिलांना दीर्घायु लाभतं. परंतु आई वडिलांना अतिशय आर्थिक कष्ट आणि रोग व्याधी याच्यामुळे पूर्ण कुटुंब किंवा सगळं घरदारच संकटात असतं. ह्याचा प्रभाव जास्त केव्हा बघायला मिळतो, जेव्हा चंद्र ह्या लग्नामध्ये पुष्य म्हणजे विशिष्ट चरणावर ज्या वेळेला जातकाचा जन्म होतो किंवा पापग्रह जर त्या चंद्रावर दृष्टी टाकत असेल किंवा गुरु जर अष्टम किंवा षष्ठ भावामध्ये नसेल. असं पण बघितलं गेलं आहे की या चरणांवर जन्म झालेल्या पुरुष जातकांच्या वडिलांना दुःख होत नाही आणि त्यांच्या आईला दीर्घायुला मिळत नाही. याचाच विपरीत परिणाम तिसऱ्या चरणामध्ये बघायला मिळतो. पुष्य नक्षत्राच्या ह्या विचित्र आणि वैविध्यपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकता असताना आपल्याला एक सावधानता बाळगावी लागते की जी पंचांग आपलं असतं ना त्याच्यामध्ये प्रथम तिथी, नक्षत्र, संधी दोष, अमावस्या, चतुर्दशी किंवा रिक्ता तिथी यांचे दोष असतील, योग किंवा करण ह्यांचा प्रभाव जर असेल तर ह्या सगळ्या परिस्थितींचा विचार करून पुष्य नक्षत्रातल्या चारी चरणांविषयीचा जातकाचा जो जन्म झालेला असेल ज्या चरणावरती त्याचा प्रतिकूल किंवा नकारात्मक परिणाम जो आपण सांगत असतो तो वेगवेगळा असू शकतो. तो कधी कधी अतिशय अरिष्टकारक सुद्धा असू शकतो किंवा एक नाहीच्या बरोबर असं आपण म्हणतो ना की काही अर्थच नाहीये यांच्या या जन्म घेण्याला या चरणावरती अशा पद्धतीचा त्याचं फलित निघू शकतं. आता ह्या नक्षत्रामध्ये जो जातक पुरुष जन्माला येतो त्याची शारीरिक संरचना किंवा तो शरीराने त्याची शरीरयष्टी कशी असेल ते आपण आता बघूया. पुष्य नक्षत्रामध्ये ज्या जातकाचा जन्म होतो हा साधारण मध्यम उंचीचा किंवा उंच असा असतो. ह्याचं शरीर पुष्ट असतं. हा नेहमी आपण एक तरोताजगा म्हणतो किंवा फ्रेश दिसतो बा केव्हा याला बघितलं तर अशा पद्धतीचं याचं म्हणजे पर्सनॅलिटी असते. आणि ह्याची एक खासियत अशी आहे की ह्याला खाण्यापिण्याची फार आवड असते त्याच्यामुळे तो सतत त्या विषयावर बोलत असतो. आणि देश काल आणि कुठल्या खानदानामध्ये कुठल्या कुलामध्ये तुम्ही जन्म घेताय त्यानुसार तुम्ही काळे गोरे अशी तुमची शरीर कांती असते किंवा बाह्य शरीर असतं. पण ह्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की ह्या जातकांचा चेहरा खूप सुंदर असतो. ह्या जातकाचा चेहरा खूप सुंदर असतो.
प्रथम दर्शनी समोरच्या व्यक्तीवर अतिशय प्रभाव पाडणारा याचा चेहरा असतो आणि एक विशिष्ट चिन्ह म्हणजे आपण ज्याला तीळ म्हणतो किंवा मस म्हणतो असं आपल्याला दिसून येतो. हा कुठे दिसतो तीळ की आपल्याला त्याच्या डोळ्यापाशी किंवा ओठांच्या जवळ असेल तर हमखास समजावं की हा पुष्य नक्षत्राचा पुरुष आहे. आणि स्त्रियांच्या बाबतीत गालावर हे चिन्ह असेल आणि ह्यांचे गाल जरा उंचवटा असतो गालाला असं. तर आणि ह्या स्त्रिया सुद्धा खूप देखण्या असतात, दिसायला खूप फ्रेश दिसतात. कधी असं मरगळलेल्या, थकलेल्या अशा काही दिसत नाहीत ह्या. आता ह्यांचं चरित्र कसं असतं, सामान्य घटना यांच्या आयुष्यात काय घडतात, त्याविषयी आपण बघूया. ह्या नक्षत्रामध्ये जन्म घेणाऱ्यांचं हृदय मात्र जरा कमजोर असतं. तितकंसं ते मजबूत नसतं आणि कुठल्याही गोष्टीच्या खोलवर आपण जाणं हे यांना जमत नाही. आपण म्हणतो ना, की अगदी डीप रूटेड आपण जाऊन एखाद्या गोष्टीचा विचार करतो किंवा शोधून काढतो, की काय घडलं असेल? कसं झालं असेल? आपण त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. हे लोकं तसे करत नाहीत. यांना ते जमत नाही. आणि ह्यांचं असं असतं, की जे मनात आलं ते बोलून दिलं. मग त्याचा कोणावर परिणाम हो, कोणावर दुष्परिणाम हो, हे त्या गोष्टीची अजिबात चिंता करत नाही. आणि वाईट काम करणं, वाईट गोष्टी बोलणं यांच्यासाठी हे सामान्य आहे. आपण म्हणतो, की "अरे, असं कशाला बोलता? जरा चांगलं वागा, चांगलं बोला." पण हे यांना जमत नाही. तो त्यांचा स्वभाव नाहीये. आणि ह्यांच्या विषयी अजून एक खासियत अशी आहे, की वेळ जर आली ना, तर हे चोरी करतील, खोटं बोलतील, छळ-कपट करतील, षडयंत्र करतील. एखादं काहीतरी म्हणजे नको त्या गोष्टीमध्ये गुरफटून एखादं प्रचंड कांड करून ठेवतील आणि असे काही घोटाळे करून ठेवतात, की जे निस्तारताना दुसऱ्याला त्रास होतो. पण ह्यांना त्याचं काही वाटत नाही. विशेषतः ह्याचा अनुभव आपल्याला शेअर घोटाळा किंवा शेअर मार्केटमध्ये जास्त अनुभवायला मिळतो. आणि त्यांच्यामधला जो मुख्य असतो ना, म्हणजे 2-4 लोकं शेअर मार्केटमध्ये काही 1 अन् 2 जण घोटाळे करत नाहीत. ग्रुप असतो त्यांचा आणि त्यांचा जो मुख्य असतो तो सुद्धा पुष्य नक्षत्रवालाच असतो. आणि याचं आचरण, वागणं असं असतं. आणि यांना कुठलीही भीड, मुरवत आपण म्हणजे लोक काय म्हणतील ह्या 3 गोष्टींना जे आपण घाबरून राहत असतो, त्याचं यांना कुठलीही तमा नसते. हे बेदरकारपणे वागत असतात. आणि ह्यांचं आत-बाहेर वर्तन सारखंच असतं. एखाद्याशी खूप प्रेमाने वागतील आणि त्याला स्वतःकडे ओढून घेतील. मग तो त्याच्या जाळ्यामध्ये आला, की ते त्याला बिनदिक्कत फसवतील. ही यांची एक स्ट्रॅटेजी किंवा मोड ऑफ ऑपरेंडी आपण म्हणतो, अशी असते. त्याच्यामुळे पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींशी स्त्री असो चाहे पुरुष असो, ह्यांच्याशी व्यवहार करताना किंवा बोलताना अतिशय सावधानता बाळगावी सगळ्यांनीच, असा एक सल्ला ज्योतिषी देत असतात. आणि ह्यांची एक वैशिष्ट्य असं, की हे आपल्या स्वार्थासाठी कुणाशीही संबंध ठेवतात. आपण जसं काही लोकांशी संबंध ठेवणं अव्हॉइड करतो किंवा नको, ह्या लोकांशी आपल्याला संबंध नको आहे, आपली समाजात इज्जत कमी होते, आपल्याला लोकं वेगळ्या अँगलनी बघतात. तसं ह्यांचं तसं नसतं. ते कोणाशी संबंध ठेवतात आणि ज्याच्याकडून आपल्याला काही फायदा होत नाही, त्याला ते तो मग त्याचा सख्खा का असेना, पण त्याला ते धुत्कारून लावतात. आणि ह्यांचं आचरण किंवा ह्यांचं वागणं बोलणं, ह्यांचे व्यवहार हे तुम्हाला जर पूर्ण पारखायचे असतील, तर पहिले हे ढोंगी एक ढोंग करून तुम्हाला फसवतात. तेव्हा त्यांच्याशी वागताना अतिशय म्हणजे अतिशय सावधगिरी बाळगा. नाहीतर तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते आणि तुम्ही कायद्याच्या कचाट्यात एखाद वेळेला सापडू शकता. अत्यंत धोका देणं आणि एक गूढरित्या दुसऱ्याला म्हणजे केव्हा ते त्याच्या चाटीमध्ये घेतील आणि केव्हा ते तुम्हाला त्यात गुंतवतील, हे तुमचं तुम्हालाही कळत नाही. आणि अशा वेळेला मात्र तो स्वतःचा स्वार्थ व्यवस्थित सांभाळतो. स्वतः त्याच्या त्या जाळ्यामध्ये स्वतः फसत नाही, तो तुम्हाला फसवत जातो. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसऱ्याविषयी मला तुमच्याविषयी किती आदर आहे, मला तुमच्याविषयी किती प्रेम आहे, मी तुमचा किती सन्मान करतो, हे तुम्हाला इतकं वारंवार ते पटवून देतात, की तुम्हाला असं वाटतं, की "अरे वाह!
किती चांगला आहे हा व्यक्ती, उगाचच याच्याविषयी बोंबाबोंब करतात आणि काहीतरी सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात तसं नसतं. आता ह्या नक्षत्रामध्ये ज्या महिला असतात, ह्या नक्षत्रात जन्म घेतलेल्या, त्या अतिशय अ, चलत्या पुर्ज्या असतात, कपटी असतात, धोका देणाऱ्या असतात, अ, लंपट असतात, बाहेरखेली असतात आणि श्रीमंत लोकांच्या मागे पुढे या स्त्रिया करत असतात. थोडक्यात समाजामध्ये ह्या यांच्या परिवारासाठी किंवा पतीसाठी एक कलंक म्हणून समजल्या जातात. पण असं असून सुद्धा ह्यांना उच्चपद आणि प्रतिष्ठा, सन्मान हे सगळं मिळतं. यांच्या आयुष्यामध्ये असं असतं, की ह्यांचं भाग्य यांना नेहमी साथ देत असतं. कुठल्या ना कुठल्या प्रकारे, काही ना काही कारणास्तव ह्यांचा खूप मोठ्या व्यक्तीशी संबंध येतो आणि त्यांच्या आश्रयाने राहून ह्या आपल्या स्वतःचं एक प्रभाव मंडळ तयार करतात, की ज्या योगे त्या प्रभाव मंडळामध्ये इतरांना ओढता येईल, त्यांना फसवता येईल. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की राम नाम जपना पराया माल अपना, त्या टाईपची या स्त्रियांची वृत्ती असते. आणि ह्यांना तहान, भूक अजिबात सहन होत नाही. म्हणजे तहान, भूक लागल्यानंतर ह्या अतिशय अस्वस्थ होतात, अशी अतिशय तडफडतात. आणि सामान्यपणे चटपटीत गोष्टी करणं, हे यांना फार आवडतं. त्याच्यावर हसणं, बोलणं, त्याच्यावर रिमार्क्स पास करणं, जे आपण सामान्यतः 4 लोकांमध्ये बसल्यानंतर त्या टाईपच्या गोष्टी करत नाही किंवा तशा पद्धतीची भाषा आपण वापरत नाही. पण ह्या स्त्रियांचं तसं नसतं. ह्या अगदी बिनदिक्कत तशा वापरतात आणि हे सगळं यांचं नाटकी असतं. पण समोरच्याला हे मात्र अजिबात लक्षात येत नाही, की ह्या अशा नाटकी वागून राहिल्या आहेत म्हणून. एखाद्याला काय होतं, की तुमची खूप तारीफ करतील, की "अरे वाह! वाह! तुम्ही किती चांगल्या, तुमचं किती हे चांगलं, तुमचं ते किती चांगलं." तुम्हाला वाटतं खरंच हो, मला बाकी कोणी दुनियेत विचारत नाही, पण ही बाई विचारून राहिली आहे आणि 100% तुम्ही त्या ठिकाणी फसता. तेव्हा तसं होऊ देऊ नका. ह्या स्त्रियांना मैत्रिणींपेक्षा मित्र जास्ती असतात आणि ह्यांच्या विरुद्ध जर कोणी काही बोललं, तर तो त्याच्याकरता लगेच त्याचा शत्रू होऊन जातो. ज्यांना स्वतंत्र राहणं, मौज-मजा करणं हे खूप आवडतं आणि त्याकरता त्या कुठल्याही थराला जातात, की एखादी अ, धोकेबाज किंवा कलंकित व्यक्ती असेल, तर तिला सुद्धा ते आपलं म्हणतात. "नाही, नाही, हे खूपच चांगले आहेत. तुम्ही यांच्याशी संबंध ठेवा." आपण म्हणतो, "ही व्यक्ती तर माहिती आहे आपल्याला कशी आहे. कसा काय संबंध ठेवायचा?" पण त्यांचं तसं नसतं. स्वार्थ तिथे त्या सगळं नियम धाब्यावर बसवून त्या त्यांच्या पद्धतीने वागत असतात आणि त्याप्रमाणे इतरांनाही वागायला भाग पाडतात. नंतर ह्या कपड्यांच्या खूप शौकीन असतात. साज-शृंगार करणं यांना खूप आवडतं आणि दिखाऊपणा ज्याला आपण पॉम्प अँड शो म्हणतो, तो ह्या स्त्रियांना खूप चांगला जमतो. त्यात ह्या खूप माहिर असतात. नंतर एखादा असं व्यक्ती अशी असते, की बा कोणी काही सांगितलं तर त्याच्यावर त्याचा पटकन विश्वास बसतो. ज्याला आपण एखाद्या वेळेला अंधविश्वास असं सुद्धा म्हणूया. पण अशा लोकांना ह्या जास्त त्यांच्या जवळ जातात, त्यांचा उदो-उदो करतात आणि त्यांना आपल्या बहकाव्यात घेऊन त्यांचा वापर करून घेतात आणि नंतर सोडून देतात. ही या स्त्रियांची खासियत असते. आता यांचं शिक्षण काय असतं, आर्थिक स्रोत काय, यांचे व्यवसाय काय, याविषयी आपण माहिती बघूया. पुष्य नक्षत्राचा जातक कोणत्याही क्षेत्रात जाऊ शकतो. कारण तो इतका बोलभांड असतो, इतका व्हर्सटाईल पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, की कुठल्याही थराला जायचं, काहीही बोलायचं आणि इतकं समोरच्याला आपलंसं करून घ्यायचं, की त्याला वाटतं, "वाह! वाह! हा आपल्यासाठी म्हणजे अगदी देवदूत म्हणूनच आलेला आहे." त्याच्यामुळे हे कोणत्याही कार्यक्षेत्रात जातात. ह्यांच्या 4 चरणांमध्ये जेव्हा शुभग्रह येतात, त्यावेळेला हे गणित, विज्ञान, इंजिनिअर, प्रशासन, जनसंपर्क यापासून तर अगदी मेकॅनिक, नंतर आपण बँडवाले म्हणतो ना, तसे बँडवाले असतात, दलाल असतात, एजंट असतात आणि प्रॉपर्टी डीलर असतात. हवाला प्रकरण जे आपण म्हणतो, पैसे देणे-घेणे, त्यात हे लोकं सापडतात.
आणि कुठल्याही परिणामांची विचार न करता, पर्वा न करता हे समोर जाऊन जर फसत असतील तर हे तिथे अटकतात. पूर्णपणे त्यांचा सत्यानाश होतो, पण तरीही त्यातून ते पुन्हा उठून उभे राहतात आणि पुन्हा तोच प्रकार करतात. म्हणजे आपण म्हणतो ना, "ये रे माझ्या मागल्या", तशा टाईप यांची प्रवृत्ती असते. आणि ह्यातून आपण काही शिकावं बा, आपल्याला थोडं संकोच वाटला पाहिजे, लाज वाटली पाहिजे, की "अरे, आपण हे असं केलं, हे चुकीचं आहे." हे यांच्या गावीच नसतं. हे म्हणजे "एकला चलो रे" आणि मी म्हणेल तेच खरं, अशी यांची वृत्ती असते. बरं, समोरच्याला गोड बोलून आपण केलेल्या चुकांवरती ते इतके बेमालूमपणे पडदा टाकतात, की समोरच्याला वाटतं नाही, नाही खरंच आहे. हा काही चुकला नव्हता. ह्याचं बरोबर आहे. आपणच वेगळ्या अँगलनी याच्याकडे बघत होतो. त्याच्यामुळे हे अतिशय व्यवहार कुशल असे समजले जातात. पण ह्यांचा व्यवहार कुशलता ही सकारात्मक कमी असते, नकारात्मक जास्ती असते. नंतर हे जेव्हा एखाद्याला एक आपला ग्राहक म्हणून समजतात किंवा त्याला पकडतात, त्यावेळेला ते त्याला आपल्या माझा क्लास चालू आहे. हं. सॉरी हां. नातू आला होता मध्ये. हां, हे जेव्हा एखाद्याला आपलं ग्राहक बनवून त्याला समोर करतात किंवा पकडतात ना, आणि त्याच्या मार्फत ते आपल्याला हवा तसा कारभार करवून घेतात आणि एखाद्या फर्ममध्ये किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये ह्यांना जर नोकर म्हणून जरी कोणी ठेवून घेतलं ना, तरी हे आपल्या व्यवहार कुशलतेने, ज्ञानाच्या अनुभवावर हे पुढे-पुढे जात राहतात. तिथे त्यांना कोणीही रोखू शकत नाही. हा एकच पॉझिटिव्ह गुण यांच्या ह्याच्यात दिसून येतो. पण हे जेव्हा असफल होतात किंवा अ, त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत नाही, तरी त्याच्याविषयी त्यांना दुःख काही वाटत नाही. ते आपल्या आलंय का समोर अडचण, चल आपण असं नाही तसं करूया आणि दुसऱ्या मार्गाने आपल्या येणाऱ्या संकटांवरती मात करून पुढे जात असतात. ह्यांचं जास्ती शिक्षण झालेलं नसतं. किंवा शाळेमध्ये सुद्धा असं काही खूप हुशार म्हणून किंवा कॉलेजमध्ये खूप एक आपण टॉपर ज्याला म्हणतो, तसे हे नसतात. पण तरीही ह्यांची उठ-बैस जी असते किंवा ह्यांचा संबंध जो असतो, तो अतिशय उच्च कोटीच्या विद्वानांशी, ज्याला आपण नामांकित डॉक्टर म्हणतो, इंजिनियर म्हणतो, अशा लोकांशी यांचा संबंध असतो आणि हे स्वतःलाही त्याप्रमाणे रिप्रेझेंट करतात समाजात, की नाही, नाही मी खूप विद्वान आहे, मी नामांकित डॉक्टर आहे, मी नामांकित इंजिनियर आहे, मी अमुक एक डिपार्टमेंटमध्ये खूप मोठ्या पोस्टवर ऑफिसर म्हणून काम करतो. आणि असं करून हे दुसऱ्याचा बुद्धिभेद करून आपला उल्लू सीधा करून घेतात किंवा आपलं इप्सित साध्य करून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, की दुसऱ्याची बौद्धिक क्षमता, त्याची बोलण्याची किंवा वैचारिक क्षमता हे पटकन समोरच्याचं आपण जज करतो ना, आपण म्हणतो एखाद्याला मी जज केलं, की अरे हा नाही याच्याशी जरा हाय लेव्हलला बोलावं लागतं. हा ना मीडियम आहे. त्याच्याशी आपण थोडंफार चलतं-फिरतं बोललं तरी होऊन जातं. हे समोरच्याला असं पारखतात आणि त्यानुसार त्याच्याशी संवाद साधून स्वतःचा मतलब साध्य करून घेतात. आणि जेव्हा हे कायद्याच्या कचाट्यात सापडतात, त्यांना किती वेळा सांगितलं, की असं वागू नका, तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडा, तुमचं नुकसान होईल. पण ते स्वतः कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही, कुणाला तरी बळीचा बकरा बनवतात आणि मग तो कितीही विद्वान असो, कितीही मोठा माणूस असो, स्वतः त्यातनं हे सहीसलामत सुटतात, पण समोरच्याला मात्र गंडवतात. स्वतःच्या सुखासाठी हे काहीही करायला तयार असतात आणि त्याकरता मग ते व्यसन असो किंवा अ, वाईट खानदानाचे किंवा वाईट कुटुंबामध्ये संबंध असो, ह्याचं त्यांना काही सुख-दुःख नसतं. हे दुसऱ्यांना मदत तर करतात, पण मध्ये-मध्ये
आपला स्वार्थ कितपत आहे त्यानुसार मग समोरच्याला गिफ्ट देणं, त्याला आपलंसं करणं, त्याच्याशी सलगी वाढवणं, हा प्रकार हे करतात. आणि जितकं करतात त्याच्या दुप्पट त्याच्याकडनं ते वसूल सुद्धा करतात. आणि हे सगळं करत असताना हे स्वतः कायद्याची चौकट फार चांगली सांभाळतात, पण दुसऱ्याला कायद्याच्या कचाट्यात मात्र 100% फसवतात. त्यांची ही अत्याधिक स्वच्छंदता वृत्ती जी असते त्याच्यामुळे ह्यांना उच्च शिक्षणात हे वरती जाऊ शकत नाही, असफल होतात. पण कुठलाही उद्योग करायचा असेल किंवा व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आपण काय करतो की नाही बा त्या व्यवसायामधल्या खाचाखोचा पूर्णपणे पहिले आत्मसात करतो. कुठे नुकसान होईल, कसं नुकसान होईल, आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, याचा सांगोपांग विचार करून मग आपण एखाद्या व्यवसायात किंवा एखाद्या धंद्यामध्ये उतरतो. हे त्या गोष्टीचा विचार करत नाही. सरळ सरळ उद्योगाला लागतात, जमलं तर ठीक, नाही तर सोडून देतात. त्याच्याबरोबर स्वतः गोत्यात येतात, स्वतः बरोबर 10 लोकांनाही गोत्यात घालतात. जर यदा कदाचित हे खूप शिकले आणि यांच्याजवळ चांगली डिग्री असेल, सरकारी नोकरी असेल, तर हे यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अ, एक लॉटरी आपण म्हटली पाहिजे. पण यांचं कसं असतं, पुन्हा ते शेवटी घुमून फिरून त्याच ठिकाणी येतात. त्याच्यामुळे ह्यांचं जीवन न कोणालाही असं नाटकीय वाटतं. असं हे खरं खरं वागतायत असं वाटतच नाही. हे स्वतः एक चांगला कलाकार म्हणून प्रस्तुत करतात जनतेमध्ये. हे फिल्म ऍक्टर असतात, प्रोड्युसर असतात, कहाणी लिहिणारे असतात, नाटककार असतात, डायरेक्टर सुद्धा असतात किंवा मग जनसंपर्क अधिकारी, रिसेप्शनिस्ट, लीडर, मिनिस्टर, विधायक. हे जिथे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, अशा ठिकाणी पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती अगदी बेमालूमपणे व्यवहार करत असतात. याशिवाय हे मध्यम श्रेणीचे व्यापारी असतात, उद्योगपती असतात, ठेकेदार असतात, प्रकाशक असतात, आयात निर्यात करणारे असतात, ट्रान्सपोर्टर असतात, मिस्त्री असतात, स्टेनो असतात, ऑपरेटर असतात, सुतार असतात. का एखादी गोष्टीचे म्हणजे एखाद्या कलेमध्ये हे चांगले कारागीर म्हणूनही उदयाला आलेले असतात. हे हलवाई असतात, हॉटेलचे मालक सुद्धा असतात. आता यांच्या आर्थिक स्थितीविषयी जेव्हा आपण विचार करू, तेव्हा असं लक्षात येतं की 15व्या-16व्या वर्षाच्या आयुष्यापर्यंत ह्यांना खूप तणावग्रस्त, खूप अभावात जीवन जगावं लागतं. यांना जीवनावश्यक वस्तू ज्या असतात किंवा जीवनावश्यक गरजा ज्या असतात त्या सुद्धा यांना मिळू शकत नाही. पण त्यानंतर हळूहळू यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होते. 32व्या वर्षापर्यंत पुष्कळ सुधारणा होते. पण काय होतं, की ही सुधारणा होत असताना हे चांगल्या गोष्टीकडे वळत नाही, हे वाईट गोष्टींकडे वळतात. त्याच्यामुळे यांच्या जेव्हा आपण लेखाजोखा मांडतो, की ह्यातले चांगले गुण कोणते आणि अवगुण कोणते, तर अवगुणांचं प्रमाण जरा जास्त आपल्याला दिसून येतं. नंतर ह्यांचा विवाह झाल्यानंतर काय होतं, की ह्यांना त्यांच्या जोडीदाराकडून थोडीफार मदत मिळते. पण ह्यांचं वैवाहिक जीवन म्हणाल तर हे कायम कटकटीचं, विषाक्त असं असतं. पती म्हणा किंवा पत्नी म्हणा, जो कोणी असतो, हा खोटं बोलणारा असतो, कंजूस असतो आणि कपटी मिळतो. म्हणजे ज्याला आपण अ, "पीठ का जवाब पत्थर से" म्हणतो, तसं ह्या नवरा-बायकोंचा संबंध असतो. आपल्या जोडीदाराशी हे अशाप्रमाणे व्यवहार करतात. आणि बाहेर मात्र हे दाखवतात, की नाही, नाही आमचं किती छान पटतंय, आमचा संसार अगदी सुरळीत चाललाय. पण प्रत्यक्षात यांचं हे असं असतं. 32व्या वर्षानंतर यांच्या आयुष्यात थोडी-थोडी सुधारणा होते. हो. आणि यांची आर्थिक स्थिती सुदृढ जेव्हा होते, तेव्हा यांचं स्वास्थ्य सुद्धा बऱ्यापैकी स्थिरावतं आणि सामाजिक गोष्टी ह्यांना थोड्याशा अनुकूल होतात त्यावेळी. पण एखादी दुर्घटना किंवा एखादा मोठा आजार किंवा खूप मोठा दैवी प्रकोप ह्यांच्यावर येतो,
प्रथम चरणामध्ये जेव्हा जातक असतो, पुष्य नक्षत्राच्या प्रथम चरणामध्ये जातकाचा जेव्हा जन्म होतो, त्यावेळेला त्याला कित्येक वेळा मृत्यूच्या दाढेतून तो वापस आलेला असतो. त्याचा परिवार किंवा त्याच्या घरामध्ये हा त्यांच्या जवळ जास्ती राहत नाही. ह्याचं व्यवसायाचं क्षेत्र जे असतं, त्याला आपण मार्केटिंग म्हणतो. सततचे दौरे, सतत फिरस्तीवर असणं, अशा प्रकारचं ह्याचा व्यवसाय असतो आणि तो त्याला आवडतो सुद्धा. हा रोज कुठे ना कुठे जात असतो आणि नोकरीशिवाय हा 2-3 धंदे किंवा व्यवसाय आपण जे म्हणतो, पूरक व्यवसाय असा हा करत असतो. आता ह्यांचं गृहस्थ जीवन जे असतं, ते काही खूप सुखकारक नसतं. सतत क्लेश, तणाव आणि कुटुंबामध्ये वेगवेगळ्या वृत्तीच्या लोकं असतात, स्वभावाचे लोकं असतात. त्यांच्याशी याचं काही जमत नाही. त्याच्यामुळे कुठल्यातरी बाबतीवरून ह्यांचं सतत घरामध्ये वादविवाद चाललेले असतात आणि छोट्या-छोट्या गोष्टींसाठी सुद्धा ह्याला घरातल्या लोकांसमोर किंवा अ, शेजार-पाजारांसमोर हात पसरावा लागतो, की "अरे मला हे द्या, मला हे हवंय." स्वतःच्या बलबुत्यावर काही कमवणं आणि ती धमक असणं, हे यांच्यामध्ये दिसून येत नाही. आणि ह्यांना एक माहिती असतं, की आपण असे हात पसरले ना, की आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे लहानपणापासून त्यांना त्यांची ती वृत्ती होऊन जाते. त्याच्यामुळे यांना त्याच्यामध्ये आपण म्हणतो, की कशाला कोणाला मागायचं? नसलं तर आपलं काही अडतं का? जाऊ दे. आपण काढू तसे दिवस. ह्यांचं तसं नसतं. हे यांची ही जी मजबुरी असते किंवा ह्यांचा हा जो स्वभाव असतो, ह्याच्यापासून हे गैरफायदा घेतात आणि लोकांना ठगवतात. नंतर आर्थिक पारतंत्र्यता हे लहानपणापासून ते साधारण यांच्या युवा अवस्थेपर्यंत हे तशाच पद्धतीचं जीवन जगत असतात. त्याच्यामुळे त्यात आपण काही गैर करतोय, असं यांना कधीच वाटत नाही. आणि ज्यावेळेला हे स्वतः कमवायला लागतात, त्यावेळेला कमाई कमी आणि खर्च जास्त. अशा पद्धतीचं यांचं अ, जीवन पद्धती असते आणि कुठलीही इच्छा झाली तरी ती तात्काळ पूर्ण व्हावी, ही त्यांची अपेक्षा असते. त्यासाठी आपण वेटिंग पिरियड ज्याला म्हणतो, की आज नाही उद्या घेऊ, 2 वर्षांनी घेऊ, 4 वर्षांनी घेऊ. त्याची आपल्याला सध्या गरज नाहीये. हा सारासार विचार करण्याची यांची कुवत नसते. त्याच्यामुळे मनात आलंय का, घेऊन घे गाडी. मग त्याच्यासाठी किती कर्ज काढावं लागलं, काहीही करावं लागलं, तरी ती त्यांची तयारी असते. शेवटी येणं केणं प्रकार आहे ना, हे त्याच्यामध्ये गोत्यात येतात आणि ते त्यांना सोडून द्यावं लागतं किंवा ती वस्तू किंवा ती गोष्ट त्यांच्यापासून दूर जाते. पण त्याचं सुद्धा त्यांना काही वैषम्य वाटत नाही किंवा दुःख वाटत नाही. चलता ही है, ही यांची वृत्ती असते. आणि ह्यांना घरापासून दूर राहण्यासाठी अजून एक कारण घडतं, की हे व्यवसायाच्या निमित्ताने सतत फिरस्तीवर असतात. त्यांना स्वतःच्या पत्नीविषयी किंवा मुलाबाळांविषयी कितीही जरी प्रेम असलं किंवा असं वाटत असलं, की नाही आपण आपल्या बायका-पोरांसाठी हे करावं, आपलं ते कर्तव्य आहे. तरी पण ह्यांना आयुष्यातला बराच असा काळ हा म्हणजे एकट्याला व्यतीत करावा लागतो. कारण कुटुंबाचं पालन-पोषण करण्यासाठी, त्यांना व्यवसाय करण्यासाठी कायम दूरच राहावं लागतं. नंतर ह्यांची एक अजून इच्छा असते, की अ, शौक आपण ज्याला म्हणतो म्हणजे काय म्हणता येईल आता त्याला? नृत्यांगना ज्या असतात, त्यांच्याशी सुद्धा यांचं जास्ती अट्रॅक्शन असतं. इतर स्त्रियांनी केलेलं नृत्य वगैरे बघणं, ही सुद्धा यांची आवड असते. हे आई-वडिलांना खूप मानतात किंवा आई-वडिलांचे भक्त असतात. पण दाम्पत्य जीवनामध्ये मात्र हे अयशस्वी ठरतात. मग तो त्यांचा ठरवून केलेला विवाह असो किंवा प्रेमविवाह असो. आता ह्यांच्या स्वास्थ्याविषयी आपण बघूया. पुष्य नक्षत्राचं जातकांचं स्वास्थ्य हे लहानपणापासूनच असंतुलित असतं किंवा हे सतत आजारी असणं किंवा काहीतरी कमतरता असणं, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या हे
इनसिक्युअर फील्ड आपण ज्याला म्हणतो तशी यांचं हे असतं. आणि 15 वर्षापर्यंत ह्यांना जो शारीरिक त्रास होत असतो ते म्हणजे जेवल्याबरोबर उलटी होणं किंवा जुलाब होणं, हे खूप लठ्ठ सुद्धा असू शकतात. आणि गरीब असल्यामुळे ह्यांच्याजवळ कुठल्याही औषधोपचारासाठी तितका पैसा नसतो. त्याच्यामुळे यांच्या रक्तामध्ये दोष असतो. हे कमजोर असतात. क्षय किंवा टीबी ज्याला आपण म्हणतो तो यांना होऊ शकतो. नंतर यांना आपण लिव्हर स्टोन जे म्हणतो ना, गॉल ब्लॅडर स्टोन, लिव्हर म्हणण्यापेक्षा गॉल ब्लॅडर मध्ये जे स्टोन्स होतात त्याचा यांना त्रास होत असतो. यांना अल्सर, गॅस, अपचन, वातरोग, पोटामध्ये सूज असणं, कफ प्रवृत्ती, सततचा खोकला आणि हातापायाचे जॉईंट्स दुखणं, हा सुद्धा यांना खूप त्रास होत असतो. कॅन्सर किंवा चर्मरोग किंवा आपण ज्याला गुप्तरोग म्हणतो, व्हीडी, किंवा हृदयाशी संबंधित म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एक गुंतागुंतीचं हृदयाशी संबंधित त्यांच्या रोग उद्भवू शकतात. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की एखाद्याचं हृदय 60% काम करताय, 40% काम करताय, तशा टाईप यांचं हृदय होऊन जातं. त्याच्यामुळे हे एक अपंगत्व त्यांना हृदयाचं असं येतं. आता ह्या नक्षत्रावरच्या महिला जातकांविषयी आपण बघूया. ह्या महिला उंचीने छोट्या असतात, त्यांचा रंग गोरा असतो किंवा सावळ्या असतात, चेहरा आकर्षक असतो आणि एकंदरीत आपण म्हणतो की नाही, ही स्त्री ना सुंदर आहे दिसायला. आता यांचं चरित्र, गुण आणि सामान्य गोष्टींकडे बघूया. चांगल्या ह्या खात्यापित्या घरच्या असतात, पण सुखमय जीवन जगणं हे या स्त्रियांच्या नशिबात नसतं. जर यांचं चारित्र्य हे सगळ्यांना शांतीपूर्ण व्यवस्था देण्यासाठी सहाय्य करतं, ह्या स्त्रिया आपल्यापेक्षा वयस्क लोकांना खूप मान देतात, त्यांच्या प्रती नम्रतेने आज्ञाधारक वागतात. पण हिच्याविषयी मात्र परिवारामध्ये, समाजामध्ये अशी वृत्ती दिसून येत नाही. कायम हिच्याविषयी एक कुचकं बोलणं किंवा टोमणे मारणं, हिला अशीच अवहेलना ह्या स्त्रीला भोगावी लागते. ह्या स्त्रिया खूप समजूतदार असतात स्वभावाने, खूप प्रियही असतात, पण अतिशय मूडी असतात. तेव्हा त्यांचा मनस्थिती केव्हा बदलेल ह्याविषयी आपण काही सांगू नाही शकत. ह्या धार्मिक विचारांच्या असतात, देवाला घाबरणाऱ्या असतात, परंपरावादी असतात, रूढीवादी असतात आणि कुठलंही काम वेळेच्या आत करणं हे त्यांची खासियत असते किंवा वैशिष्ट्य असतं. पण इतकं सगळं करून सुद्धा कुटुंबासाठी, परिवारासाठी, मुलाबाळांसाठी, सर्वांसाठी करून सुद्धा ह्यांना एक वेगळ्या अँगलने बघितलं जातं आणि त्याच्यामुळे त्या कायम दुःखी असतात. आणि मग आपण म्हणतो ना की इतकं सगळं घरच्यांसाठी केलं तरी पुन्हा ह्यांचे आपले नाक वरत असतात. त्याच्यामुळे ती चिडचिड जी होते ती या स्त्रियांच्या बाबतीमध्ये जास्ती दिसून येते. आता महिला जातक यांचे आर्थिक स्रोत काय आहे, शिक्षण, व्यवसाय काय आहे ते बघूया आपण. ह्या महिला जातक मध्यम स्तरावरच्या, म्हणजे एक आपण ग्रॅज्युएशन जे म्हणतो तिथपर्यंतच शिक्षण घेतात. ह्या कुठल्या तरी एका कलेमध्ये, म्हणजे शिल्पकला म्हणा, हस्तकला म्हणा, ह्याच्यामध्ये ह्या खूप माहिर असतात. भरतकाम, विणकाम, ह्या ज्या स्त्रियांशी संबंधित व्यवसाय किंवा कला आहेत ह्यात त्या खूप माहिर असतात. आणि ह्यांना जर व्यवसायाभिमुख शिक्षण दिलं तर ह्या निश्चितच व्यवस्थित रोजगार मिळवू शकतात. जमीन जुमला, कृषी, पशुपालन किंवा टायपिंग,
मुद्रणला आता काय म्हणतात इंग्लिशमध्ये माहित नाही, पण मुद्रण शब्द या ठिकाणी यांनी वापरलाय. नर्सिंग, ऑपरेटर हे काम सुद्धा ह्या स्त्रिया खूप चांगलं करतात. नंतर सेक्रेटरी, सुरक्षा अधिकारी, नंतर पॅरामेडिकल ह्या सेवा, नंतर सामाजिक सर्वेक्षण, ग्रामसेविका, संस्कृत शिकवणाऱ्या, किंवा आपण बाग बगीचे जे आपण म्हणतो ना, उद्यानाच्या याच्या सुद्धा पदवी मिळतात बघा. आणि त्या याच्यात सुद्धा ह्या खूप माहेर असतात. उद्यान कसं मेंटेन करायचं, कसं बनवायचं, ह्यात सुद्धा यांना खूप चांगलं ज्ञान असतं. किंवा पशुचिकित्सा ह्याविषयी सुद्धा यांना खूप चांगलं ज्ञान असतं. प्रायव्हेट फर्म मध्ये पुष्य नक्षत्राच्या जर स्त्रिया असतील तर त्या क्लर्क पासून ते व्यवस्थापकापर्यंत अतिशय सचोटीने व्यवहार करून अतिशय उत्कृष्ट कार्य करून वरच्या पदाला जातात. आता यांचं गृहस्थ जीवन कसं असतं, तर ह्या महिला पतिव्रता असतात, पण तरीही पतीकडून ह्यांच्यावरती चारित्र्यहीनतेचे आरोप लावले जातात. लग्नाआधी असं असतं की एक थोडं अल्लडपणा असतो, सामाजिक भान नसतं, ती जाणीव नसते, आणि त्यांच्या हातून जर त्या काळामध्ये एखादी झालेली चुकी असते तर त्याचा वारंवार पतीकडून उद्धार केला जातो. त्याच्यामुळे पती आपल्याला मारेल, आपल्या परिवाराची तो बदनामी करेल, आपल्या माहेरच्या लोकांना तो त्रास देईल, त्याच्याकरता पतीचे हे जे वागणं, बोलणं, मारणं हे सगळं या सहन करत असतात. नंतर ह्यांच्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या व्यक्तीशी त्यांचे संबंध खूप चांगले असतात. व्यावसायिक लाभ किंवा एखाद्या ठिकाणून खूप पैसा जर मिळत असेल ह्यांना, तर त्या ठिकाणी उगीचच काही जर प्रतिबंध लावले असतील किंवा त्यांना सांगितलं असेल, हा तुम्हाला हा एवढा पैसा हवा आहे ना, तुम्हाला हे एवढं एवढं मिळेल, पण त्याच्यासाठी हे हे आमच्यात टर्म कंडिशन्स आहे, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्याला पाहिजे ते करून घेतात. यांचं बोलणं चालणं एक इम्प्रेसिव्ह असतं खूप, आणि समोरच्याला म्हणजे आकर्षित करून घेण्यासारखं, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की खूप त्या व्यक्तीचा प्रभाव पडला की समोरच्या व्यक्तीची मती चालत नाही, ती समोरची स्त्री जसं म्हणेल तसा हा वागत जातो, मग ते स्त्री असो पुरुष असो. अशा टाईपचं एक दबंग व्यक्तिमत्व या स्त्रियांचं असतं. यांना स्त्रियांपेक्षाही पुरुष मित्र किंवा जास्त असतात, पुरुषांशी यांचे जास्त संबंध असतात. खाण्यापिण्याच्या ह्या खूप शौकीन असतात. त्याच्याकरता त्या कोणी जर यांना ऑफर दिली की चला आपण आता हॉटेलमध्ये जाऊया जेवायला, तर ते तत्काळ चालले जातात. त्या विचार करत नाही की अरे हा समोरचा कोण आहे, कसा आहे, कशासाठी आपल्याला नेतोय, याच्याशी त्यांना काही देणं नसतं. आपल्याला खायला मिळताना व्यवस्थित, चला चाललं जाऊया, अशी यांची वृत्ती असते. ह्या दुसऱ्यांना काही दिवस फसवतात, एक मोठं स्वतःभोवती वलय तयार करतात, पण हे वलय यांनी स्वतःभोवती जे तयार केलेलं असतं इतर कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या आश्रयाने राहून, हे खूप दिवस मात्र टिकत नाही. त्यांची ही पोल कधी ना कधी नक्की खुलते, आणि मग यांची परिस्थिती अशी होते की धरणी दुभंगेल आणि मला आत घेईल तर बरं होईल, इतकी यांची नाचक्की बदनामी होत असते. यांना पुरुष संततीपेक्षा स्त्री संतती जास्ती असते, आणि यांच्या जन्म नक्षत्रावर यांचं नक्षत्र आणि आईवडिलांचं नक्षत्र जर वेगवेगळं असेल तर मात्र ह्यांची मुलं जी असतात ती खूप चांगली निघतात. आता यांच्या स्वास्थ्याविषयी आपण विचार करूया. ह्या महिला यौन सुखाच्या जास्ती लालची असतात, आणि लहानपणापासून त्यांना त्याचं खूप आकर्षण असतं. ह्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ह्यांना घाम सतत येत असतो आणि खूप घाम येत असतो.
ह्यांना टीबी किंवा हार्मोनल इम्बॅलन्स किंवा लठ्ठपणा हे सुद्धा रोग असू शकतात. अल्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कावीळ, खाज खरूज आणि काहींना कॉस्मेटिक्सची ॲलर्जी असते, तशी यांना ॲलर्जी पण असू शकते. त्याच्यामुळे मग यांचे केस गळणं, हातापायांचे जोड दुखणं हा त्रास यांना खूप होतो. ह्यांना स्त्री संतती जास्ती असते, हे आपण मागेच पाहिलं. आणि ह्या महिला भोगविलास आणि सुखमय जीवनासाठी आपल्या पतीवर अवलंबून असतात आणि त्यासाठी ते आपल्या पतीला खूप खुश ठेवतात. त्याच्यामुळे ते आपल्या पतीला खूप प्रिय असतात. आता आपण बघूया अनुराधा नक्षत्र. खूप स्लो होत आहे का प्लीज मला सांगा. व्यवस्थित आहे. नाही, हा छान आहे. हो, छान आहे, छान आहे. नाही, मागच्या वेळेला खूप फास्ट झालं होतं ना, म्हणून मी थोडं या वेळेला स्लो घेते. व्यवस्थित आहे. हा. व्यवस्थित आहे ना? ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू. आता आपण बघूया अनुराधा नक्षत्राविषयी. हे पण शनीचंच नक्षत्र आहे. हे 17वं नक्षत्र आहे. याचा विस्तार आहे आकाशगंगेमध्ये 213°20 कलेपासून 226°40 कलेपर्यंत. याला अरबी साहित्यामध्ये अलैक लिल किंवा ताज असं म्हणतात. ग्रीक भाषेमध्ये स्कार योनिस आणि चायनीज स्यू मध्ये फंग असं म्हणतात. अनुराधाचा अर्थ होतो सफलता. ह्याच्यामध्ये 3 ताऱ्यांचा समूह असतो, तर काही जण म्हणतात की 4 ताऱ्यांचा समूह असतो. हे नक्षत्र कधी कमळाप्रमाणे दिसतं तर कधी छत्रीप्रमाणे दिसतं. ह्या नक्षत्राची अधिदेवता आहे मित्र, याने म्हणजे दोस्त. मित्र हे आपण सूर्यनमस्कार जे घालतो त्यातल्या 12 आदित्यांपैकी एक आहे, की जो दक्ष प्रजापतीचा पुत्र होता, ज्याच्यामध्ये प्रधान सूर्य आहे आणि अदितीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आहे. म्हणूनच सूर्याला सुद्धा आदित्य असं म्हटलं जातं. मित्र हा सूर्याचा सहोदर आहे. हे नक्षत्र आपल्या मेंदूमध्ये असणारे सेल्स, ज्याला ब्रेन सेल्स आपण म्हणतो, त्यांचं संचालन करणं आणि त्यांच्यामध्ये गोष्टी साठवून ठेवणं हे काम करतात. ह्या सेल्स अन्न रस ग्रहण करणं, जल, नाडी, स्नायू यांच्यावर सुद्धा कंट्रोल करतात. ज्यांचं बाहेरून स्वरूप जर आपण पाहिलं ना, तर केसांसारखं दिसतं किंवा लंबे लंबे लांब केस आपण जे म्हणतात ना, लंबे रेषे, लंबे बाल, तशा टाईप दिसतं. आणि त्यांच्याद्वारेच पूर्ण शरीरावर म्हणजे न्यूरॉन्स नाही म्हणता येणार आपल्याला, सेल्सच म्हणता येईल, न्यूरॉन सेल्सच असतात ह्या. आणि ह्या आपल्या पूर्ण शरीरावरती यांचा ताबा असतो. हे पूर्ण आपल्या शरीराच्या प्रत्येक अंगाचं संचालन करत असतात. आपल्या मेंदूवर होणारा, कधी कधी होणारा अतिरिक्त ताण किंवा अस्वस्थता ह्यांचा कंट्रोल करणं किंवा हे मॅनेज करणं हे या सेल्स करत असतात. आणि संपूर्ण शरीरात यांचं जाळं पसरलेलं असतं. आता अनुराधा नक्षत्राचा जातक पुरुष जर असेल तर हा कसा असतो हे आपण बघूया. ही व्यक्ती दिसायला खूप सुरेख असते. त्याचे डोळे खूप पाणीदार, आपण म्हणतो ना की काय देखणे डोळे आहेत, पाहिल्याबरोबर आकर्षित होतो असे याचे डोळे असतात. पण कधी कधी अशुभ ग्रह जर या नक्षत्राच्या लग्नावरती दृष्टी टाकत असतील तर ती व्यक्ती अतिशय कठोर, उग्र आणि नकोसं वाटतं की ह्या व्यक्तीचा ना आपण चेहरा बघू नये, हा कसतरी आहे, आपल्याला पाहलं जात नाही, असा असतो. आता ह्याचं चरित्र कसं असतं ते आपण बघूया. ह्या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार येतात, खूप अडचणींचा यांना सामना करावा लागतो आणि
प्रत्येक गोष्टी जिथे जटिल होते, खूप गुंतागुंतीची होते, तिथे अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्याचं संचालन करून त्यातून मार्ग काढणे ही यांची खासियत आहे. अनुराधा नक्षत्र तसं शांत नक्षत्र आहे. यांच्या चेहऱ्यावर जर आपण पाहिलं ना, तर कायम असं नैराश्य दिसतं, की अरे हा कुठल्या तिने गहन चिंतन याच्यामध्ये खोलवर हा गेलेला आहे. बाह्य जगाशी त्याचा तितकासा मग परिणाम राहत नाही किंवा बाह्य जगाशी त्याचा तितकासा संबंध राहत नाही. तो आपल्या याच्यामध्ये चिंतेमध्ये, की हा प्रॉब्लेम आपण कसा सॉल्व्ह करायचा, त्याच्यातच तो गुरफटलेला असतो. त्याच्यामुळे असं वाटतं ना, की अरे आता हा असा होता, थोड्या दिवसांनी पाहिलं तरी पुन्हा त्याचा चेहरा असाच. म्हणजे एक समस्या झाली, की दुसरी समस्या याच्या समोर उभी असते आणि हा त्याच्यामध्ये कायम गुरफटलेला असतो. त्यातनं तो बाहेर कधी नाही निघत. ह्याच्या डोक्याला शांतता, एक आपण म्हणतो ना, की रिलॅक्सेशन जे म्हणतो, तसं याच्या डोक्याला राहत नाही. कायम काही ना काही याच्या डोक्याशी सतत वादविवाद असणाऱ्या गोष्टी किंवा अ, तापदायक गोष्टी सतत याला त्रास देत असतात. आणि त्याच्यामुळे हा आयुष्यामध्ये सतत संघर्ष, सतत संघर्ष, सतत पीडा हे अनुभवत असतो. आणि मग कधी-कधी काय होतं, की एक माणसाची सहनशक्ती असते. त्याची सीमा संपली, की मग तो ठीक आहे, तू असा आहे का? आता मी तुझा बदला घेईन. मी आता तुझा सूड उगवेन. ह्या याच्यापर्यंत येऊन पोहोचतो. आणि इतकं सगळं झालं, हा अगदी मनाशी ठरवतो, की नाही आता ना ह्याचा ना सूडच घ्यायचा, ह्याचा बदला घ्यायचा, याला अजिबात मी सोडणार नाही. ही जी भाषा वापरली जाते किंवा हा जो निश्चय केला जातो, इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा हा मात्र खूप परिश्रम करणारा असतो आणि प्रामाणिक परिश्रम करणारा असतो. उगाचच दाखवायचं कोणाला म्हणून हा परिश्रम करत नसतो. आणि ह्याच्यावर एखादं कार्य एकदा तुम्ही सोपवलं, की हा ते येन केन प्रकारेण सगळी आपली शक्ती म्हणजे शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता पूर्णपणे पणाला लावून ते पूर्ण करतो. त्याच्यामुळे काय आहे, की हा एखाद्या कार्यामध्ये एकदा असफल होईल, दुसऱ्यांदा त्याला यश मिळणार नाही, तिसऱ्यांदा यश मिळणार नाही. पण तो ती जिद्द सोडत नाही आणि ते कार्य तो पूर्णत्वास नेतोच. त्याच्यामुळे हा सगळ्यांना प्रिय असतो समाजामध्ये, की नाही हा ठीक आहे, याला अपयश आलं, कोणाला येत नाही, सगळ्यांना अपयश येतं आयुष्यामध्ये. असं थोडीच आहे, की कोणाला अपयश येत नाही. पण लोकं त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्याकडून ते कार्य करावून घेतात. हे यांचं वैशिष्ट्य आहे. समाजाचं हे विश्वास जिंकलेले लोकं असतात. त्याचा याला कारण आहे, हे स्वतः खूप परमेश्वराचे भक्त असतात. त्याच्यामुळे ह्यांचा ईश्वरावर अतिशय दृढ विश्वास असतो. करता करविता परमेश्वर आहे, हे मनाशी लक्षात ठेवूनच तो आपल्याला जसं चालवेल त्याप्रमाणे आपण मार्गक्रमण करायचं आणि आलेल्या संकटांवर मात करून आपण आपलं ध्येय सिद्ध करायचं किंवा साध्य करायचं. हे यांनी मनाशी खूणगाठ बांधलेली असते आणि त्यानुसार ते वावरत असतात, त्यानुसार ते त्यांचं करत असतात. हे करताना ते कधी गैरमार्गाचा अवलंब करत नाही किंवा गैरमार्गाने जात नाही. त्याच्यामुळे कोणाचाही यांच्यावर विश्वास असतो. कोणीही अगदी बिनधास्तपणे यांना सांगतो, की "अरे हां, हे ना माझं काम तेवढं तू करून टाक बरं, मला जमत नाहीये." आणि हा करतो त्याप्रमाणे. प्रामाणिक प्रयत्न करून ते काम तो करतो. पण असं जरी असलं, हे सगळ्यांचे कामं करत असले, सगळ्यांना मदत करत असले, तरी यांना एक आपण फास्ट फ्रेंड ज्याला म्हणतो, असे फार कमी असतात. कारण ह्यांच्या ह्या गोष्टीचा गैरफायदा घेणारेही लोकं समाजामध्ये असतात. त्यांच्यामुळे ह्यांचा जीवनाचा पुष्कळसा कालावधी हा आधारहीन आणि असफल अशा प्रकारचं जीवन ते जगत असतात. पण त्यासाठी ते कोणालाही दोष देत नाही किंवा कुणाकडे हे त्याच्याविषयी रडगाणं गात नाही. असं असून सुद्धा एक स्वतंत्र, उत्साही आणि दुसऱ्यांना कायम प्रेरणा देणारा, दुसऱ्यांना उद्युक्त करणारा आणि स्वतःच्या निर्धारित लक्ष्यापासून हा कधीही भरकटत नाही, म्हणून हा एक समाजामध्ये अतिशय चांगला आधारस्तंभ म्हणून लोक याच्याकडे बघत असतात. आता आपण ह्यांच्या शिक्षण
आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय याच्याविषयी बघू. हे कुठल्याही व्यवसायात असो, कुठल्याही क्षेत्रात असो, कुठल्याही नोकरीमध्ये असो, हे त्या ठिकाणी यश मिळवतात. आणि आपण ह्यांचा उपजीविकेचा जर विचार केला तर आपल्यापेक्षा वरिष्ठांना खुश करणं हे यांना व्यवस्थित जमतं. त्यानुसार हे आपण एक मॅनेज करणं म्हणतो ना, की नाही बॉसही कधी चिडला नाही पाहिजे आपल्यावर, तो आपल्याशी व्यवस्थित वागला पाहिजे, त्याचा विश्वास संपादन करून हे आपलं कार्य करत असतात. आणि खूप लहान वयामध्ये म्हणजे साधारण 17व्या-18व्या वर्षी हे स्वतःचं अर्थार्जन चालू करतात. वयाच्या 17व्या वर्षापासून ते 48व्या वर्षापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कठोर संघर्षपूर्ण बाबी समोर येतात. त्यांना सामोरं जावं लागतं आणि ते त्याप्रमाणे जातात. त्यांच्या जीवनात ह्या कालावधीमध्ये कधी सफलता मिळते त्यांना, कधी असफल होतात. पण साधारण एक आपण स्टेबल लाईफ ज्याला म्हणतो, ते 48व्या वर्षानंतर यांना अनुभवायला मिळतं. आणि मग त्यावेळेला त्यांच्या अंतर्मनात ज्या इच्छा राहिलेल्या असतात, की अरे मला हे करायचं होतं, मला गाणं शिकायचं होतं, मला पेंटिंग शिकायचं होतं, मला अमुक एक गोष्ट करायची होती. ह्या सगळ्या इच्छा, आकांक्षा ते आपले पूर्ण करतात आणि आयुष्याला यांच्या एक नवीनच वेगळं वळण मिळून जातं, की जे इतरांना माहिती नसतं किंवा हा याच्यामध्ये सुप्त कलाकार दडलेला आहे किंवा ह्याच्यामधली ही गोष्ट अरे ही कधी आपल्या लक्षातच आली नाही. हे इतरांना माहिती नसतं. ती त्यावेळेला त्या वयामध्ये इतरांना दिसून पडते. जर चंद्र किंवा मंगळ ह्यांचा योग किंवा प्रतियोग जर असेल यांच्या कुंडलीमध्ये, तर हे औषधांचा व्यापार करतात. इलेक्ट्रिक वस्तू, धातू, तर लाकडाचे ठेकेदार, मादक द्रव्यांचा सुद्धा हे व्यापार करतात किंवा रसायन केमिकल फॅक्टरीज मध्ये सुद्धा हे काम करत असतात. त्यापासून सुद्धा यांना अमाप पैसा मिळतो. ह्या व्यक्ती साधारणतः इंजिनियर, डॉक्टर, स्पेशालिस्ट कुठल्याही याच्या आणि उद्योगपती अशा असतात. आता यांचं पारिवारिक जीवन कसं असतं ते बघूया. यांना साधारणतः असं दिसून येतं की यांना भाऊ नसतो आणि असलंही तरी त्याच्यापासून त्याला काही विशेष लाभ मिळत नाही. हा आपल्या वडिलांपासून काही ग्रहण करत नाही किंवा वडिलांपासून काही आपण म्हणतो ना वडिलांच्या ह्या गोष्टी मी शिकलो किंवा वडिलांपासून मी हे शिकलो असं नाही करत. पण त्यांचे वडील ज्या आदर्शांवर चालत असतात, जे आदर्श मनाशी बाळगून किंवा स्वतःच्या आयुष्यामध्ये उतरवून ज्या दिशेने वडिलांनी वाटचाल केलेली असते त्याच दिशेने यांच्याही आयुष्याची वाटचाल चालू असते. कधी कधी ते यांच्या वडिलांशी अतिशय तीव्र मतभेद होतात आणि आईशी सुद्धा पटत नाही. नॅचरली वडिलांशी हे झालं की आई दुखावले जाते, त्याच्यामुळे आईपासून हे दूर होतात. पण ते आपलं म्हणणं काही सोडत नाही. त्यामुळे काय होतं की आई वडिलांपासून, जन्मस्थानापासून ह्यांना दूर जावं लागतं, दूर राहावं लागतं. आणि मग अशा वेळेला कित्येक सुविधा यांना आयुष्यामध्ये मिळत नाहीत, कित्येक गोष्टी मिळत नाही, तरी हे मात्र आनंदी जीवन जगत असतात. विवाहानंतर यांचा भाग्योदय होतो. यांची पत्नी जी असते ही अतिशय गुणी असते, एक चांगली गृहिणी असते आणि आपल्या मुलाबाळांकरता, परिवाराकरता ती सदैव एक तत्पर असते. ती अतिशय चांगल्या मनाची असते, कृपा करणारी असते किंवा दयाळू आपण जसं म्हणतो तशी स्वभावाने असते. आणि हा सुद्धा आपल्या परिवाराप्रती खूप सजग असतो, की तो हा विचार करतो, की मी माझ्या आयुष्यात माझ्या लहानपणी मी हे भोगलं, हे मी माझ्या मुलांना भोगू देणार नाही. ही जनसामान्य रीत आहे. आपणही तेच करतो. जे आपण आपल्या आयुष्यात भोगलं ते आपल्या मुलाबाळांना नको. आपला त्यासाठीच प्रयत्न असतो आणि ह्यासाठी हा मात्र जास्त सजग असतो. अतिशय डोळ्यात तेल घालून आपण ज्याला म्हणतो मुलांचं संगोपन करणं, पत्नीकडे लक्ष देणं, हा व्यवस्थित करत असतो. त्याच्यामुळे ह्याचे मुलं खूप चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात आणि अतिशय प्रगती करतात ते. उच्च महत्वाकांक्षा आयुष्यात ठेवून ह्याची मुलं पुढे जात असतात. आता आपण ह्याच्या स्वास्थ्याविषयी विचार करू.
ह्याचं स्वास्थ्य तसं चांगलं असतं, पण कधी कधी याला ॲलर्जी, अस्थमा किंवा पॅरालिसिस, पाठ किंवा कंबर दुखणं ह्याचा त्रास होतो. आणि याला खूप स्वादिष्ट चटपटीत जेवण आवडतं. गॅसेसचा याला त्रास होतो. आणि हा स्वतःच्या आजारपणाविषयी असा जाऊ दे ना, काय होतं, काही नाही, थोडं औषध घेतलं, थोडं काही हे केलं, आराम केला की मला बरं वाटेल, या वृत्तीचा असतो. एक सजगता आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याविषयी हा तितका तो सजग राहत नाही. आता ह्या नक्षत्रावरच्या महिला जातक ज्या आहेत त्यांच्याविषयी आपण बघूया. ह्या खूप अगदी म्हणजे निरागस चेहराचा या स्त्रियांचा असतो. खूप सुंदर असतात त्या दिसायला. आणि एक सर्वसाधारण रंगरूप असतं यांचं, खूप असं हे नसतं. पण ह्यांची शरीरयष्टी अशी असते की हे पुरुषांना आकर्षित करून घेतात या महिला. आणि हेच या महिलांचं वास्तविक सौंदर्य आणि प्रतिभा असते. ह्या महिला अभिनय, मॉडेलिंग किंवा सौंदर्य प्रतियोगिता ज्या होतात त्यामध्ये भाग घेतात आणि त्या विजयी होतात. आणि स्वतःच्या सौंदर्याच्या बळावरती ह्या खूप काही प्राप्त करून घेतात. आता ह्यांचं चरित्र गुण कसं आहे ते बघूया. छल कपट करणं, अं, अं, म्हणजे दुटप्पी व्यवहार करणं या महिलांना जमत नाही. ह्या मनाने अतिशय पवित्र आणि निर्मळ असतात. जरी या फॅशन किंवा बनावटी सौंदर्य ज्याला आपण पॉम्प अँड शो म्हणतो याच्यापासून या खूप दूर असतात. आणि अतिशय साधं जीवन या जगत असतात, त्याच्यावर त्यांचा विश्वास असतो. ह्या स्वार्थहीन, कुणाशीही समजूतदारी घेणाऱ्या, ऍडजस्टमेंट करणाऱ्या अशा असतात. आणि हीच यांची वास्तविकता आहे, हेच यांचे वास्तविक गुण आहे, जे यांच्या व्यक्तिमत्वाला अतिशय उठावदार बनवतात. त्याच्यामुळे या घरी असतील किंवा बाहेर असतील, म्हणजे ऑफिसमध्ये असतील किंवा स्टेजवर काम करत असतील, समाजामध्ये असतील किंवा राष्ट्रसेवा करत असतील, कुठेही ज्या ह्या महिला गेल्या तरी ह्या स्वतःला एक योग्य सिद्ध तिथे करतात की मी या पदाला किंवा ह्या ठिकाणाला पोषक आहे, मी व्यवस्थित हे सगळं करू शकते. स्वतःला या व्यवस्थित सिद्ध करतात. यांची अजून एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या आपल्यापेक्षा वयस्क लोकांना नेहमीप्रमाणे किंवा नेहमीच खूप मान सन्मान देतात. आपले मित्र परिवार किंवा सहयोगी जे ऑफिसमध्ये असतील किंवा स्टेजवर असतील यांच्याशी यांचे व्यवहार खूप चांगले असतात. आणि एक लिडरशिप यांच्या मध्ये असते, पण ती अहंभाव त्यांच्यामध्ये नसतो. सबका साथ सबका विकास हे यांच्यामध्ये दिसून येतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याही एक टीम वर्क ज्या वेळेला असतं त्यावेळेला ह्यांची निवड पटकन होते. कारण ही ना, ही अगदी व्यवस्थित निभावून घेईल किंवा व्यवस्थित मॅनेज करेल, खूप छान प्रेझेंटेशन करेल, हा विश्वास या महिलांप्रती सगळ्यांनाच असतो. आता ह्यांचे शिक्षण आणि आर्थिक स्रोत ह्याच्याविषयी आपण बघूया. अनुराधा नक्षत्रातल्या महिला ह्या विज्ञान, टेक्नॉलॉजी किंवा साहित्य, भाषा याशिवाय संगीत आणि कला यामध्ये खूप रुची ठेवणाऱ्या असतात. त्यांना त्याची खूप आवड असते. शैक्षणिक डिग्री तर ह्या घेतातच, पण त्याशिवाय व्यावसायिक डिग्री सुद्धा या घेतात. आणि एखाद्या विशिष्ट पदासाठी एखादी विशिष्ट शिक्षण, मग ते कलेचं असो, संगीताचं असो, कुठलंही असो, ह्या व्यवस्थित आत्मसात करतात, परिपूर्ण त्यामध्ये बनतात आणि मग स्वतःला त्या प्रेझेंट करतात. व्यावसायिक दृष्ट्या ह्या नृत्यकला, गायन, अभिनय, नाटक, सिनेमा, रेडिओ, टीव्ही ह्याद्वारे आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करतात. आता ह्या तसं जर पाहिलं, ह्या बाहेरच्या जगात वावरणाऱ्या महिला म्हटलं तर यांचं पारिवारिक जीवन कसं असेल हेही आपण बघूया. ह्या बाहेरच्या जगात जरी वावरत असल्या किंवा सगळीकडे जरी म्हणजे घर आणि बाहेर ह्या दोन्ही ठिकाणी स्वतःला व्यवस्थित हँडल करत असल्या, मॅनेज करत असल्या,
तरी आपल्या घराप्रती, आपल्या परिवाराप्रती, आपल्या प्रती ह्या कधीही दुर्लक्ष करत नाही. ह्यांचं घरामध्ये पूर्ण लक्ष असतं. एक डेडिकेटेड वुमन ज्याला म्हणता येईल, असं ह्या आपलं पूर्ण जीवन आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी देत असतात. त्याचबरोबर आपल्या कुळकुळाचार जे म्हणतो आपण, व्रत वगैरे, व्रतवैकल्य जे असतात, त्यांचं सुद्धा हे व्यवस्थित पालन करतात. आपल्या मुलांचं संगोपन ह्या अतिशय दक्षतेने करतात. इतक्या दक्षतेने करत असतात की एक आदर्श माता म्हणून यांना म्हटलं जातं. ह्या आपल्या सासू सासऱ्यांची किंवा घरातल्या वृद्ध व्यक्तींची अतिशय काळजी घेतात. त्याच्यामुळे काय होतं की काही झालं तरी मग, नाही अरे तिला विचारा, ती काय म्हणते, तिचं काय मत आहे, हा मान सन्मान ह्यांच्याकडे आपसुकच येतो आणि यांना घरामध्ये इतका मान दिला जातो. आता यांच्या स्वास्थ्याविषयी बघू आपण. ह्यांना गायनिक प्रॉब्लेम मात्र असतात. त्याच्यामुळे ॲनिमिया होतो. मग ॲनिमिया झाला की डोकेदुखी, कधी ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी होते, किंवा मग एक ट्रान्झॅक्शनल डिसिजेस म्हणजे आपण टायफॉइड वगैरे जसं म्हणतो ना, तशा टाईपचे रोग यांना पटकन होतात. त्यांना सर्दी, पडसं, वेळेआधीच यांचे केस पांढरे होणं, किंवा मध्यम वयामध्येच ह्या जराशा पोक्त दिसायला लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मग नॅचरली त्यांच्या सौंदर्यावर आणि त्यांच्या स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. आता आपण बघूया अभिजित नक्षत्र. वास्तविक हे नक्षत्र आपण कधीही विचारात घेत नाही, किंवा कुणाच्याही पत्रिकेमध्ये अभिजित नक्षत्रात कुठले ग्रह आहेत, काय आहेत वगैरे आपण असं कधी बघत नाही. पण ह्याच्यात त्यांनी दिलेली आहे माहिती, ती आपण बघूया. तर आकाशमंडलामध्ये 22वे नक्षत्र म्हणून अभिजित नक्षत्राचा विस्तार आहे. 276 कलेपासून 281 डिग्री पर्यंत यांची व्याप्ती आहे. ह्याला अरबी ज्योतिषामध्ये साद अधाबी म्हणजे बलिदान करणारी वृत्ती असं म्हटलं जातं. ग्रीक पुराणामध्ये याला वेगा म्हटलं जातं आणि चायनीज मध्ये याला निओ म्हणतात. त्रिकोणाप्रमाणे याची आकृती असते आणि खूप तेजपुंज तारे याच्यामध्ये असतात. अभिजित नक्षत्राची देवता ब्रह्मा आहे, आणि जे की संपूर्ण ब्रह्मांडाचे पिता आहेत. मग तिला ना वाटलं म्हणून थोडं पाणी टाकलं मी. संपूर्ण जीवात्मा ही ब्रह्मांडाचीच सृष्टीचं एक अंग आहे. सामवेदामध्ये भगवान ब्रह्माचा जन्म विष्णू भगवानाच्या नाभीपासून झालेला आहे आणि तो कमळामध्ये आहे असं आपण मानतो. कमळाचं फूल ही लक्ष्मीची प्रिय वस्तू आहे. ज्याला लक्ष्मीला आपण कमळाचं फूल अर्पण केल्याशिवाय लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही असं आपण मानतो. वेदव्यासांच्या म्हणण्याप्रमाणे अभिजित नक्षत्र हे गणित आणि फलित ज्योतिष्य यामध्ये या ज्योतिषामध्ये यांचा त्याग केला जातो, कारण कित्येकदा हे नक्षत्र आपल्या स्थानापासून गायब झालेलं असतं. तरीही प्रकाशाचं अपवर्तन झाल्यामुळे ह्याची जी चमक आहे की ती आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. अशा स्थितीमध्ये एकदा हे महर्षी व्यासांना आकाशामध्ये नक्षत्र दिसलं, तेव्हा त्यांनी इंद्राला सांगितलं की हे जे नक्षत्र गायब झालंय ना, याला तू नक्की शोधून काढ. कारण ब्रह्मांडाचं मोजमाप करताना 28 नक्षत्र 28 नक्षत्रांपैकी 27 नक्षत्र तर आवश्यक आहे. त्यावेळेला 26 नक्षत्रच वेदव्यासांना दिसले होते. त्यानंतर इंद्राने खूप प्रयत्न केला आणि 27 नक्षत्रांसोबतच ह्या 28 नक्षत्रालाही शोधून काढलं आणि त्याला जागा दिली.
ह्याला आपण नक्षत्रांमध्ये मोजदाद करताना विचारात घेतलं काय किंवा नाही घेतलं काय त्याने काही विशेष फरक पडत नाही. आता वैदिक मकर संक्रांती ज्या वेळेला मानल्या जाते, जेव्हा सूर्य आणि चंद्रमा हे 276 अंशावर असतात, पण आजही ग्रहांचे विचलन हे वेळेच्या आधी किंवा नंतरच होत असतं. अमेरिके आणि युरोपीय खगोलशास्त्रज्ञ याला वेगा तारे असं म्हणतात. इन्फ्रारेड किरणांचे अध्ययन करताना जेव्हा आपण टेलिस्कोप मधून ह्याला बघत असतो, त्यावेळेला लक्षात येतं की हा एक सौरमंडलामधला वेगा तारा हा सूर्याभोवती फिरत असतो आणि हा वेगा ताराच म्हणजेच अभिजित नक्षत्र असते. आता प्रत्येक दिवशी दुपारी 12:28 पासून 28 मिनिटांच्या आधी आणि रात्री 28 मिनिटांच्या नंतर म्हणजे 2:15 घडी किंवा तास अर्धरात्री अभिजित मुहूर्त असतो. या मुहूर्ताच्या वेळेला सर्व ग्रह शांती तसेच भूत प्रेत बाधा शांती केली असता उत्तम फल मिळतं. जर कोणाला झाडफूक करायची असेल तर त्यावेळेला ही वेळ सर्वोत्तम आहे. हे नक्षत्र जेव्हा कार्यरत असतं ती जी वेळ आहे त्यावेळेला संपूर्ण विश्वावर एक सुरक्षा कवच ह्या नक्षत्राद्वारे चढवल्या गेलेलं असतं किंवा दिसत असतं की ज्याच्यामुळे ग्रहांचे अशुभ विकिरण किंवा अशुभ आपण ज्याला प्रोटॉन्स किंवा न्यूट्रॉन्स म्हणतो त्यांचा परिणाम होत नाही. आणि त्यामुळे एखाद्या कर्म करणाऱ्याला हे नक्षत्र सुरक्षा देतं. कोणत्याही शुभ कार्यामध्ये कुठलाही विशिष्ट मुहूर्त जर मिळत नसेल आपल्याला तर हा मुहूर्त ह्या नक्षत्रावरचा मुहूर्त हा सहज साध्य होणारा आहे, चांगलं फळ देणार आहे. पण अभिजित नक्षत्रामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी, ह्या नक्षत्राचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये कधीही यात्रा किंवा प्रवास करू नये. जर उजव्या दिशेला यात्रा करत असाल तर मृत्यूतुल्य आणि कष्टदायक यात्रा होईल. अभिजित मुहूर्तामध्ये देवतांचं अवतरण या पृथ्वीवर होतं. भगवान कृष्ण या मुहूर्तावर जन्मलेले आहेत. रोहिणी नक्षत्र मध्ये जर ग्रह असेल आणि अभिजित नक्षत्रामध्ये जर ग्रह असेल तर दोघही परस्परांचा वेध घेतात, एकमेकांना कष्ट देतात, त्यामुळे त्यांचं शुभ फल हे कमी होतं. अभिजित मुहूर्त मध्ये जर जातकाचा जन्म झाला असेल तर तो जातक अतिशय प्रतिभा संपन्न आणि भाग्यवान असतो. आता अभिजित नक्षत्रामध्ये जन्मलेल्या पुरुष जातकाचं आपण वैशिष्ट्य पाहू. त्याची शारीरिक रचना अशी असते की हा मध्यम उंचीचा असतो. एक मॉडरेट शरीर असतं याचं, खूप लठ्ठही नाही खूप रोडही नाही, अतिशय मनोहर व्यक्तिमत्व असतं, चमकणारा चेहरा असतो आणि प्रभावपूर्ण याची अभिव्यक्ती सर्व समाजावर पडत असते. त्याची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते, त्याच्यामुळे कुठलीही बारीक सारीक गोष्ट याच्या नजरेतून सुटत नाही. ह्या आणि असा जातक आपण विशिष्ट कार्यक्रमांमध्ये विशिष्ट समारंभामध्ये पटकन ओळखायला येतो. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या जातकाचं आपण चरित्र बघूया, त्याचे गुण कसे आहेत ते बघूया. ह्या नक्षत्रावर जो जातक जन्माला येतो तो अभिजात्य वर्ग म्हणजे उच्च खानदानी उच्च लोकांमध्ये संबंध ठेवणारा, अतिशय उच्च कुलामध्ये गोत्रामध्ये जन्म घेतलेला, अतिशय श्रेष्ठ वर्णव्यवस्था असलेल्या समाजामध्ये ह्या जातकाचा जन्म होतो आणि ह्याचा व्यवहार अतिशय सौजन्यपूर्ण असतो, न्याय आणि सत्यासाठी हा झगडणारा असतो. कुठल्या तरी एका विशिष्ट क्षेत्रामध्ये हा प्रसिद्ध ईश्वर भक्त किंवा धार्मिक कार्य करणाऱ्या साधू संतांविषयी
याला खूप आदर असतो. हा त्यांचा परमभक्त होतो. अभिजात नक्षत्रावर जन्मलेला व्यक्ती आशावादी असतो, महत्वाकांक्षी असतो. ह्याला स्वतःची ख्याती व्हावी किंवा प्रसिद्धी व्हावी ह्यासाठी सुद्धा हा इच्छुक असतो. आणि सगळ्यात महत्वाचा याचा गुण म्हणजे हा समाज सुधारणा करणाऱ्या ज्योतिषाचार्य, चमत्कारिक आणि तांत्रिक गोष्टींमध्ये रुची राखणारा असतो, ज्याच्यामुळे हा समाजाला एक पॉझिटिव्ह दिशा, सकारात्मक दृष्टिकोन देऊ शकतो. दुर्गुणांपासून किंवा दुर्जनांपासून, दुष्ट शक्तींपासून हा समाजाला केव्हाही वाचवण्याचाच प्रयत्न करत असतो. ह्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचं आता शिक्षण आणि आर्थिक स्रोत कसे आहेत, व्यवसाय काय आहेत ते आपण बघूया. ह्या नक्षत्रावर जन्म झालेला जातक हा उच्च विद्या विभूषित असतो, शास्त्रांचा ज्ञाता असतो, भाषण, लेखन कार्य करणारा असतो. आपल्या परिवारामध्ये किंवा खानदानामध्ये हा अतिशय उच्च पदाधिकारी असतो. IPS, IAS ह्यासारख्या पदांवर हा कार्य करत असतो. हा अशा ठिकाणी कार्य करत असतो, अशा विभागामध्ये हा काम करत असतो की जिथे खूप खर्च होत असतो आणि ज्याला उच्च कोटीचं महत्व दिलं असतं. जसं आपलं डिफेन्स आहे, त्या ठिकाणी पैसा भरपूर खर्च केला जातो, पण तितकंच तो महत्वपूर्णही आहे. अशा ठिकाणी हा कार्य करत असतो. जर शनी या नक्षत्रामध्ये असेल तर ह्या गुणांच्या व्यतिरिक्त हा एकच नाही तर अनेक विभाग किंवा डिपार्टमेंट्स सांभाळत असतो. आणि हा जर व्यापार करत असेल, व्यवसाय करत असेल, तर त्याच्यामध्ये तो सतत परिवर्तन करत असतो. ह्याचं गृहस्थ जीवनाविषयी बघूया. ह्यातले अधिकांश जातक एक किंवा अनेक पत्नी असणारे असतात. 23व्या वर्षी किंवा 23 वर्षांनंतर ह्याचा विवाह होतो. चांगली संतती, मध्यावस्थेमध्ये आर्थिक कष्ट करून त्यानंतर ह्याला समृद्धी प्राप्त होते. संतान हानी होते, कधी कधी अपमृत्यू होतो जर त्या ठिकाणी अशुभ ग्रह असतील वा त्यांची दृष्टी असेल तर. जीवनाच्या अंतकालामध्ये हा आपल्या मोठ्या अपत्याजवळ राहत असतो. आता याच्या स्वास्थ्याविषयी बघूया. लहानपणी अभिजात नक्षत्रावर जन्मलेले जातकाचं स्वास्थ्य काही तितकंसं चांगलं नसतं. याच्या आई वडिलांना याचं खराब स्वास्थ्य असतं. हा आजारी पडतो किंवा याला काही ना काही दुर्घटना होतात याच्या आयुष्यात. त्याच्याकरता खूप कष्ट उपसावे लागतात, खूप यांचा पैसा खर्च होतो. 20 वर्षानंतर जवळपास ह्याच्या आयुष्यामध्ये याच्या स्वास्थ्याविषयी ज्या गडबड आहे किंवा कमजोरी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. आणि तारुण्यावस्थेमध्ये याला कावीळ, BP, नंतर जोडो म्हणजे आर्थरायटिस आपण जे म्हणतो ते होतं. याच्याशिवाय खूप कष्ट किंवा आकस्मिक कष्ट करावे लागणं, रोगांचं आक्रमण ह्याच्यावर लवकर होतं. हा खूप चिंता करणारा असतो आणि कधी कधी अशुभ ग्रहांच्या योगामुळे हा मानसिक विकृतीचा सुद्धा शिकार झालेला असतो, ज्या योगे याचं स्वास्थ्य बिघडतं. आशावादी आणि ईश्वरवादी असल्यामुळे हा निराश तर होत नाही, पण आपण कच खाणं जे म्हणतो किंवा हिंमत हारणं जे म्हणतो, हा प्रकार ह्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतो. शेवटी हा सगळा भार आपला ईश्वरावर सोडून आणि ईशचिंतनात घालून आपलं स्वास्थ्य पुन्हा पूर्ववत मिळवू शकतो. या नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या महिला जातकांविषयी आपण बघूया. ह्या तशा रोडखोड असतात, उंच असतात, लांब नाक असतं, यांचे हातपाय लांब असतात. लहानपण आणि प्रौढावस्थेमध्ये ह्या जरा शरीराने स्थूल असतात. यांची त्वचा चमकदार असते, पण ढिलेपणा अंगी असतो. त्यांचं चारित्र्य, गुण आणि सामान्य घटना आपण बघूया. 18व्या वर्षाच्या अवस्थेमध्ये ह्या सामान्य जीवन जगत असतात.
आणि त्यांच्यानंतर अचानक यांच्या भाग्यामध्ये बदल होतो. ह्या एका धनसंपन्न आणि अधिकारयुक्त जीवन भोगण्यासाठी लायक होतात. त्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असा काही प्रभाव सोडतात की हळूहळू समाजामध्ये ह्यांचा प्रभाव हा जाणवायला लागतो, लोक यांना मानायला लागतात. खूप मोठ्या आपण एक टीमवर्क ज्याला म्हणतो, खूप मोठा प्रोजेक्ट जो असतो त्याचं कार्यसंचालन करणं ह्या अतिशय व्यवस्थित करतात. राज्य कर्मचारी, प्रशासक किंवा एक्झिक्युटिव्ह स्तरावर या व्यवस्थित आपली भूमिका निभावतात. ह्याशिवाय घर परिवार, आपली व्यवस्था, व्यापार क्षेत्रात किंवा स्कूल कॉलेजमध्ये ह्या जर असतील, ह्या जर प्रिन्सिपल असतील, ह्या जर राजनैतिक किंवा सामाजिक संस्थांशी संबंधित असतील, तर तिथे सुद्धा ह्या आपल्या कार्याची छाप सोडतात. यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांविषयी यांच्या मनामध्ये आपुलकी असते. त्यांच्याशी असणारे यांचे संबंध अतिशय प्रेमपूर्वक असतात, चांगले असतात. आता ह्यांचं शिक्षण आणि आर्थिक स्रोत किंवा व्यवसाय ह्याविषयी बघूया. ह्या आपल्या आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवतात की मला उच्च विद्या विभूषित उच्च शिक्षा प्राप्त करायची आहे. त्यानुसार त्या शिक्षण घेतात. व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे यांचा कल जरा जास्त दिसून येतो. त्याच्यामुळे रोजगार अभिमुख शिक्षण ह्या घेतात. टेक्निशियन, अनुवादक, फोटोग्राफी, फिल्म, टीव्ही यापासून कुठलीही शिल्पकला वगैरे ह्या आत्मसात करतात. अभिजित नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या स्त्रियांचं गृहस्थ जीवन कसं असतं ते बघूया. अभिजित नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या महिला ह्या पुरुषां म्हणजे पुरुषांप्रती यांना जरा घृणा असते. कारण यांच्या लहानपणी यांच्यावर अतिप्रसंग झालेला असतो किंवा पुरुषांनी यांच्याशी वाईट व्यवहार केलेला असतो. त्याचा एक फार मोठा इम्पॅक्ट त्यांच्या मनावर झालेला असतो आणि त्यांना एक मनामध्ये ती हे असतं की पुरुष सगळे वाईटच. त्याच्यामुळे घृणा यांच्या मनात पुरुषांविषयी जास्ती असते. आणि त्याचा परिणाम म्हणून की काय, ह्या पुरुषांशी जास्त मिसळत नाही किंवा तेवढं आपण जे म्हणतो तसं राहतात. ह्यांचं असं जरी असलं तरी ह्यांचं दाम्पत्य जीवन मात्र एक आदर्श जीवन असतं. ह्यांना होणारे संतती ही यांच्या मनाप्रमाणे आणि आज्ञाकारी असते. पण पुरुषांविषयी मनात असणारा एक तिटकारा किंवा एक जे डीप रुटेड यांच्या मनामध्ये भावना जी असते ती त्यांच्या व्यवहारामधनं दिसून येते. पुरुष वर्गाशी व्यवहार करताना ह्या जरा वेगळं वागतात आणि स्त्री वर्गाशी व्यवहार करताना ह्या जरा वेगळ्या वागतात. आता यांच्या स्वास्थ्याविषयी बघूया. लहानपणी यांचं स्वास्थ्य खराब असतं. त्यांना काली खासी म्हणजे डांग्या खोकला असावं, वातरोग होतात, चर्मरोग होतात. 15व्या वर्षापर्यंत यांना खूप कष्टदायक जीवन जगावं लागतं. यांच्या आई वडिलांना जर आपण सांगितलं की यांच्याकडे विशेष लक्ष द्या, पर्टिक्युलरली यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या, तर ह्यांच्यामध्ये खूप बदल होईल, यांचं स्वास्थ्य चांगलं राहील. आणि विशेषतः किशोरावस्थेमध्ये यांच्या आई वडिलांना जास्त यांच्याकडे लक्ष द्यायला सांगायचं. म्हणजे प्रेम प्रकरणामध्ये फसवणूक किंवा यौन शोषण यांचं होणार नाही याकरता त्यांचे आई वडील सजग राहतील, त्यापासून ह्या मुली वाचतील. आणि असं जर झालं यांच्या आयुष्यात तर ह्या 21व्या-22व्या वर्षी स्वतःला खूप श्रेष्ठ आणि कर्तृत्ववान महिला म्हणून ह्या समाजापुढे येतात, स्वतःला सिद्ध करतात. आता याच्यानंतर आपण बघूया उत्तरा भाद्रपद नक्षत्र. किती वाजले आता? 9 वाजले सर. सांगू की थांबू? मॅडम हा ऐका ना, हे हा आपण बोला. उत्तरा भाद्रपदा कंप्लीट करूया ना, होईल ना? कम्प्लीट करून हा, होईल ना? नाही तेच मला सांगा. हो, नाही चालेल ना, सगळ्यांनी सांगा, होऊन जाईल. होऊन जाईल ना? चालेल होय चालेल. होय, ठीक आहे ठीक. ठीक आहे. आता उत्तरा चालेल मॅडम. भाद्रपद उत्तरा भाद्रपदा हे सुद्धा शनीचं नक्षत्र आहे. आकाशामध्ये हे 27वे नक्षत्र उत्तरा भाद्रपद म्हटलं जातं.
ह्याचा विस्तार मीन राशीच्या अंतर्गत होतो. 333° कलेपासून 346°40 त्याचा विस्तार आहे. अरब ज्योतिषामध्ये ह्या नक्षत्राला अल परा अल मुखीर असं म्हणतात. अंद्रोमिडिया असं ग्रीक साहित्यामध्ये याचं वर्णन आहे. तर चायनीज स्यू मध्ये याला पायी नावाने संबोधल्या जातं. उत्तरा भाद्रपद याचा अर्थ डावा शरण कमळ, जो अतिशय सुंदर आहे आणि बघण्यालायक आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्रामध्ये जसं आपण यापूर्वी बघितलंय की अचानक आवेश असतो, अचानक क्रोध असतो आणि खूप घाई गडबड करून हे लोक आपलं कार्य करत असतात. तर ह्याच्या विरुद्ध उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये तो क्रोध, तो आवेश, तो उतावळेपणा ह्याला नियंत्रण करण्याची अदम्य इच्छाशक्ती या नक्षत्राच्या लोकांमध्ये दिसून येते. या नक्षत्रावर यात्रा, भ्रमण, पर्यटन करण्याची हौस, पण तरी भौतिकवादी विचार करणं मॅडम आणि तुम्हाला त्रास होतोय का? नाही नाही नाही, त्रास नाही होत आहे. हा, ठीक नाही आहे. मॅडम, हा. 1-2 मिनिटं. पाणी वगैरे प्या आणि हो मग. हो. हा. भौतिकवादी विचारांची अपेक्षा हे लोक करत असतात आणि ह्यांचे एक आपण मेंटल स्टेट जी म्हणतो किंवा मानसिक पातळी जी असते ती आध्यात्मिक आणि दार्शनिक स्वरूपाची जास्त असते. ह्या नक्षत्राची अधिदेवता अहिर्बुद्धी आहे, की ज्याला पौराणिक कथांमध्ये जमिनीच्या खाली लपलेला सर्प असं म्हटलं जातं, जो आपल्याला शेतामध्ये सापडतो किंवा वाळवंटात सापडतो किंवा जिथे पाणी आहे, दलदल आहे, अशा ठिकाणी दिसतो. आता ह्या आवाज येत नाहीये का? काय झालं? येतोय येतोय मॅडम. येतोय येतोय येतोय. येतोय का? नाही, येतोय. माझ्या इकडून तर काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे मी नाही सुरू नाही, केल्यापासून प्रॉब्लेम हात नाही. नाही लावलेला मोबाईलला. नाही मॅडम, तुमचा आवाज येतोय. येतोय. तुमच्याकडून येतोय ना? नाहीये प्रॉब्लेम. हा. आता उत्तरा भाद्रपद नक्षत्रावर जन्म घेतलेल्या पुरुष जातकाविषयी आपण माहिती बघू. यांची शरीर रचना कशी असते. हे दिसायला खूप आकर्षक असतात, खूप भोळे दिसतात चेहऱ्यावरनं आणि एक मासूम आपण म्हणतो ना, निरागस चेहरा असतो यांचा. पण असं जरी यांचं बाह्य स्वरूप असलं तरी हे आतून मात्र अतिशय चलाख आणि अतिशय धूर्त आणि सतर्क असतात. ह्यांच्या दृष्टीमध्ये ना एक चुंबकीय आकर्षण असतं, त्याच्यामुळे हे समोरच्याला सहज आकर्षित करून घेतात आणि बोलण्यामध्ये हे अशी कूटनीती वापरतात की समोरच्याला त्या गोष्टीचा थांगपत्ताही लागत नाही. आणि ह्यांचं बोलणं, ह्यांचं वागणं एक आपण म्हणतो ना की पहिल्या याच्यामध्येच हे दुसऱ्याला ओढून घेतात स्वतःकडे. यांचं एक हास्य असं असतं की समोरच्या यांच्याकडे आकर्षित होतो आणि ह्याच्या ह्यामध्ये येऊन जातो, किंवा आपण म्हणतो ना की बस याच्या हसण्याने सगळे जग फिदा आहे याच्या हसण्यावरती, तशा सारखं यांचं हसणं असतं. आणि ह्याचा उपयोग ते स्वतःचा चरितार्थ साधण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने करून घेतात. आता ह्यांचे चरित्र, गुण आणि सामान्य घटना यांच्या आयुष्यात काय घडतात ते बघूया. ह्यांचा लहान व्यक्तींविषयी किंवा छोट्यांच्या सोबत आणि मोठ्यांसोबतही अतिशय चांगला व्यवहार असतो. हे सहृदय असतात, दुसऱ्यांना कायम मदत करणे ही यांची वृत्ती असते आणि हे सगळ्यांशी सारख्या दृष्टीने विचार करतात की नाही बा, हा श्रीमंत आहे, हा खूप गरीब आहे, त्याप्रमाणे व्यवहारात फरक करणं ह्यांना जमत नाही. ह्यांच्या नजरेमध्ये कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही, सगळे माझ्यासाठी समान आहे, मी सगळ्यांना सारखी मदत करीन किंवा सारखंच प्रेम देईन किंवा सारखाच व्यवहार करीन, ही यांची वृत्ती असते. दुसऱ्यांना त्रास देणं, दुसऱ्यांना काही
झोंबेल, लागेल, बोलल्यानंतर ती व्यक्ती दुखावल्या जाईल, असा यांचा कधीही व्यवहार नसतो, वागणं बोलणं नसतं यांचं. त्याच्यामुळे यांचं हृदय अतिशय निर्मळ असतं, सदैव पवित्र मन यांचं असतं. पण एखाद वेळा आपण म्हणतो ना, की येते एखाद्याला सनक, काही नाही काही नाही, एकदमच सटकतं डोकं. तशा टाईप हे एखाद वेळेला वागू शकतात. किंवा आपण ज्याला म्हणतो ना, टोमणे मारणं, तशी पण भाषा हे कधी कधी वापरतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते समोरच्याला दुखवतील. बोलता बोलता ते बोलून जातात. समोर ज्याला बोलायचं असतं त्याला ते बरोबर समजतं, बाकीच्यांना ते समजत नाही. अशी यांची वागण्याची बोलण्याची पद्धत असते. आणि ह्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की एकदा आपला म्हटला की मग तो कोणीही असो, तो श्रीमंत असो, गरीब असो, कुरूप असो, चांगला असो, हे त्याच्याकरता आपलं आयुष्य सर्वस्व पणाला लावतात. त्यावेळेला ते मागे पुढे बघत नाहीत. ह्यांच्यामध्ये आत्मविश्वास खूप असतो, ह्यांचं व्यक्तिमत्व. आणि हे ज्ञानाने इतके समृद्ध असतात, त्यांचं भाषण इतकं सुरेख असतं. आणि एक प्रवाही, म्हणजे ज्याला आपण गुड ओरेटर ज्याला म्हणतो, अशी ह्यांची बोलण्याची पद्धत आणि यांची भावनात्मक शैली असते. त्याच्यामुळे कोणीही यांच्याकडे सहज आकर्षित होतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की ह्याच्या जिभेवर सरस्वतीचा वास आहे. कोणालाही बोलून आपलंसं करून घेणं हे यांना फार चांगलं जमतं. आणि हे एखाद्या सभेमध्ये किंवा एखाद्या मेळाव्यामध्ये असं भाषण करायला जर उभे राहिले, तर ह्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक अतिशय उतावीळ झालेले असतात. अतिशय कान देऊन ह्यांचं भाषण ऐकलं जातं. माझ्या आयुष्यामध्ये मी अटल बिहारी वाजपेयींची जी भाषणं ऐकली आहेत, ती भाषणं इथे अगदी चपकल बसतात. कधीही असं अटल बिहारी वाजपेयींचं भाषण कंटाळ आलाय किंवा हे काहीतरी खूप बोजड भाषा वापरतायत, समजत नाही, असं अजिबात झालेलं नाही. तशाच पद्धतीचं ह्यांचं ज्ञान असतं. भाषा अतिशय ओघवती असते. काव्यात्मक भाषेचा हे प्रभाव यांच्या बोलण्यामध्ये दिसून येतो. आणि खूप सुंदर पद्धतीने हे आपला स्वतःचा मुद्दा समोरच्याच्या गळी उतरवतात, की शत्रू जरी असला यांचा, तरीही तो त्यावेळेला ती म्हणणं, ती गोष्ट, त्यांचं म्हणणं हा मान्य करत असतो. यांचं ज्ञान आणि विज्ञान ह्या गोष्टींवर ह्यांचं प्रभुत्व आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनही चांगला अर्थ काढणं, एक नवीन डायरेक्शन देणं समोरच्याला, हे यांना फार चांगलं जमतं. नंतर कधी कधी हे असं बोलतात, की आपण म्हणतो ना, चारी मुंड्या चित करणं, की समोरच्याला न दुखावता त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करणं, हे यांना फार चांगलं जमतं. नंतर यौन सुखाच्या बाबतीत हे अतिशय सजग असतात. पाय घसरणं हे यांच्या बाबतीत कधीच घडत नाही. हे दिसायला चांगले असतात, त्यांचं रंगरूप चांगलं असतं. आणि जेव्हा स्त्रियांशी यांचा संबंध येतो, शारीरिक संबंध येतो, त्यावेळेला हे अतिशय म्हणजे काय म्हणता येईल त्याला, स्वच्छ आणि चांगला व्यवहार यांचा असतो. कुठेही जोर जबरदस्ती किंवा पाशवी अत्याचार यांच्याकडनं कधीच होत नसतात. आता यांचं शिक्षण, आर्थिक स्रोत, व्यवसाय याविषयी आपण बघूया. हे जातक जे असतात हे खूप उच्च विद्याविभूषित असतात. चांगल्या एखाद्या कुठल्याही विषयात अतिशय उच्च पदवी हे प्राप्त करतात. त्यांना अनेक विषयांचं ज्ञान असतं आणि अनेक विषयांच्या अनेक ब्रांचेस ज्याला आपण म्हणतो, हे त्याच्यामध्ये पारंगत असतात. आमच्या नागपूरचे डॉक्टर श्रीकांत जिचकार, जसं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, ज्यांच्याजवळ अनगिनत डिग्री, आम्ही मोजू शकत नाही इतक्या डिग्रीज त्यांनी मिळवलेल्या होत्या, तशा प्रकारचं व्यक्तिमत्व यांचं असतं. बरं, हे नुसते कॉलेजच्या आणि शाळेच्या डिग्र्यांमध्येच उच्च विद्याविभूषित असतात असं नाही. तर ह्यांचं ज्ञान हे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक व्हर्सटाईल पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, चौफेर यांचं ज्ञान असतं. यांना कुठल्याही विषयात विचारा, यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर यांच्याजवळ तयार असतं. त्याच्यामुळे हे मला माहित नाही, मी विचारून सांगतो, 4 दिवसांनी तुम्ही मला फोन करा, असं ह्यांच्या बाबतीत कधी घडतच नाहीत.
ह्यांचं पूर्ण ज्ञान हे अतिशय उच्च कोटीचं असतं, विकसित असतं आणि आणि त्यामुळे हे कोणत्याही विषयावर अतिशय अधिकारपूर्ण वाणीने बोलू शकतात. साहित्य, काव्य याच्या व्यतिरिक्त मनोविज्ञान, ज्योतिष्य, धर्मशास्त्र याचे सुद्धा हे प्रकांड पंडित असतात. लेखन, संपादन, संचार माध्यम यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन कसं नीटनेटकं आणि व्यवस्थित करावं हे यांच्याकडूनच शिकावं. आपल्या कार्यामध्ये हे इतके असाधारण छाप सोडतात की ह्यांनी कुठल्याही केलेल्या कार्यक्रमाची वाहवा कित्येक वर्षानंतर सुद्धा होत असते. त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर हे अगदी पूर्ण ताकदीनिशी बस तंदुरुस्त असतात आणि त्यांच्या स्वभावाच्या याच्यामुळे किंवा त्यांच्या गुणामुळे सगळेजण यांच्यावर कार्यक्रमाची धुरा सोपवून देतात. नाही हे आहेत ना बस व्यवस्थित करते. कुठलंही कठीणातलं कठीण कार्य पूर्ण करण्याचं आश्वासन हे देतात, पण नुसतंच आश्वासन देत नाही तर त्या आश्वासनाची पूर्तता सुद्धा ते तितक्याच तत्परतेने करतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ह्यांच्याकडे लोकसंग्रह खूप होतो. ह्यांचं काम करण्याची पद्धती त्याच्यामुळे हे अर्थार्जन सुद्धा खूप चांगलं करतात. त्याच्यामुळे यांना पद, प्रतिष्ठा हे सगळं मिळतं. हे साधारण आपल्या वयाच्या 20-21व्या वर्षापासून उपजीविकेला प्रारंभ करतात. 28-30 वर्षानंतर यांचं कार्यक्षेत्रामध्ये अनुभवाच्या आधाराने खूप सुधारणा होत जाते आणि 35 वर्षानंतर हे साधारण 40-42व्या वर्षी सर्वोच्च पदावर गेलेले आपल्याला दिसतात. आता यांचं पारिवारिक जीवन कसं असतं ते बघूया. पारिवारिक जीवनामध्ये हे आपल्याला आपल्या पित्याला अतिशय महत्व देतात. पित्याचं कार्यक्षेत्र, पित्याची समाजात वागणूक, घरात वागणूक ह्या सगळ्यांचं ते अतिशय निरीक्षण करतात आणि त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून स्वतःच एक व्यक्तिमत्व ते घडवत असतात. वडील यांच्याकडे असं विशेष लक्ष देत नाही कारण माहिती असतं ना हा चाललाय व्यवस्थित चाललाय, कशाला उगीच त्याला 4 सल्ले देत बसा. त्याच्यामुळे ह्यांचे वडील ह्यांच्या गुणांमुळे जास्त प्रभावित झालेले असतात आणि त्यामुळे की काय परिवारामध्ये ह्यांना लहानपणापासून विशेष महत्व दिलं जातं. पण होतं काय की ह्या अशा व्हर्सटाईल पर्सनॅलिटीमुळे त्यांना बाह्य जगात अशी यांचा संबंध खूप असतो, बाहेरच्या लोकांची हे कामं खूप करत असतात. तर घरातला स्नेह किंवा एक पारिवारिक जीवन याच्यापासून हे थोडे दूर राहतात, ते त्यांना मिळत नाही. पण हे कुठपर्यंत असतं जोपर्यंत त्यांचा विवाह होत नाही तोपर्यंत. यांचा विवाह झाल्यानंतर पुन्हा हे घराशी अटॅच होतात, पुन्हा आपल्या परिवारासोबत राहतात आणि आपल्या जीवनात जी काय त्यांना सुख शांती मिळालेली नसते किंवा एन्जॉयमेंट ज्याला आपण म्हणतो परिवारासोबत ती मिळालेली नसते, ती त्यांच्या वैवाहिक जीवनानंतर हे पुन्हा ते सगळं सुख उपभोगू शकतात. त्यांची पत्नी ही अत्यंत आदर्श गुणांची असते, ती खूप शिक्षित असते आणि परिश्रमिक असते. तसंच ह्यांची संतती सुद्धा अतिशय आज्ञाकारी असते आणि योग्य असते. ह्या लोकांचं आयुष्य इतकं मोठं असतं, इतकं लंब असतं की हे पणतू वगैरे अगदी आरामात बघतात आपल्या आयुष्यामध्ये आणि खूप मोठा कुटुंबाचा विस्तार असतो, खूप मोठं कुटुंब असतं. त्याच्यामुळे वयोमानानुसार हे जसे वाढत जातात किंवा हे जसे उच्च पदाला जातात तसं यांना समाजामध्ये तर मान असतोच, पण घरामध्ये सुद्धा यांना भीष्म पितामह म्हणून यांचं विचारांची पूजा केली जाते, यांच्याकडे बघितलं जातं, यांचा सल्ला मानला जातो. आता यांच्या स्वास्थ्याविषयी आपण विचार करू. यांचं स्वास्थ्य चांगलं असतं, पण एकच आहे की हे खाण्यापिण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करतात. म्हणजे व्यायाम, योग वगैरे सगळं करतील, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत जाऊ दे ना आता हा हा आलाय का याचं काम करायचंय का थांब मग मी नंतर खातो, मी नंतर जेवतो, अशी यांची वृत्ती असते. त्याच्यामुळे मग कधी कधी खूप यांची तब्येत बिघडते, नॅचरली डॉक्टरकडे जावं लागतं. अदरवाईज हे डॉक्टर आणि रुग्णालय वगैरे याच्यापासून लांबच राहतात. आणि कुठलाही आपण म्हणतो ना आज काय डोकं दुखतंय, आज काय सर्दी झाली आहे,
तडक हे डॉक्टरकडे जाणार नाही, ते पहिले घरगुती उपाय करतील. प्राकृतिक उपाय जे असतात, आपण तुळशीचा काढा घे, कुठे आल्याचा काढा घे वगैरे, हे सगळे उपाय करतील. आणि मग जर नाही झालं तर मग हे डॉक्टरकडे जातात. पण ह्यांना, काही जातकांना मात्र हर्निया, उदरविकार, पॅरालिसिस, पाईल्स ह्यांचा त्रास असतो. आता ह्या नक्षत्रावर जन्म घेणाऱ्या महिला जातकांविषयी आपण बघूया. ह्या महिला मध्यम उंचीच्या असतात, हृष्टपुष्ट शरीराच्या असतात, ह्यांचे डोळे मोठे असतात आणि नाक धारदार असतं. ह्यांचं चरित्र गुण आपण बघूया आता. ह्यांचं घरामध्ये जे स्थान असतं किंवा स्वरूप म्हटलं जातं ते लक्ष्मी स्वरूप असतं. आणि त्याप्रमाणे सॉरी, आणि त्याप्रमाणे त्या घरामध्ये स्वतःला सिद्ध करतात. परिवारामध्ये सगळ्यांशी नातेसंबंध जोडून ठेवणं, ह्याला ह्या स्त्रिया खूप प्राधान्य देतात. संतुलित घर कसं असावं हे या स्त्रियांकडूनच शिकावं. कुणाशीही यांचे संबंध हे चांगले असतात, गोडव्याचे असतात, मधुर असतात. आणि प्रत्येकाला त्याच्या वयानुसार, त्याच्या कार्यानुसार मान द्यायचा, त्याच्याशी बोलायचं, त्याचं आदरातिथ्य करायचं, त्याच्याशी व्यवहार करायचा, हे यांना फार चांगलं जमतं. त्या कधीही कोणाशीही अन्याय करत नाही कोणावर, किंवा त्याला दुर्लक्षित सुद्धा करत नाही. नाही त्याचं वागणं पटलं, नाही आवडलं, तरीही आपण जे समयोचित एखाद्याला मान सन्मान देणं किंवा त्याच्याशी व्यवहार करणं जे म्हणतो, हे ह्या स्त्रियांना खूप चांगलं जमतं. त्याच्यामुळे काय होतं, यांच्या परिवारामधले लोक किंवा बाहेरचेही लोक ह्यांचा ह्या विश्वास जिंकून घेतात. आपण म्हणतो ना, की मनातलं सांगण्यासाठी कोणीतरी हवं आपल्याला, त्या ह्या स्त्रिया असतात. ह्यांच्याजवळ आपलं पण मनातलं जर सांगितलं तर ह्या कधीही बाहेर त्याचा गवगवा करणार नाही किंवा कधीही कोणाला सांगणार नाही. त्याच्यामुळे दुसऱ्याला एक आश्वस्त आधारवड म्हणून ह्या स्त्रियांकडे सगळेजण बघत असतात. आता यांच्या शिक्षणाविषयी आणि आर्थिक स्रोत किंवा व्यवसायाविषयी बघूया. ह्या स्वतःचा रोजगार स्वतःच निर्माण करतात आणि आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी ह्या अतिशय उच्च पदावर जातात. अध्यापन, चिकित्सा, पत्रकारिता, संचार माध्यम ह्यामध्ये ह्या अतिशय प्रखरतेने पुढे येणाऱ्या किंवा प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून दिसून पडतात. तर त्याचप्रमाणे वकिली किंवा कायद्याशी संबंधित कार्य ह्यात सुद्धा ह्या स्वतःला खूप अ, अ, अनुकूलता असते यांच्यामध्ये, आणि त्यामध्ये सुद्धा त्या स्वतःला सिद्ध करतात. आता यांचं पारिवारिक जीवन कसं असतं, तर परिवार हा एक बहुमूल्य दागिना आहे, ही यांची धारणा असते. लोक चांगले असोत, वाईट असोत, कोणीही असो, ह्यांचं गुणगान लोक करत असतात. कधीही यांच्याविषयी वाईट बोलल्या जात नाही. त्याच्यामुळे परिवारामध्ये सौहार्द टिकवणं, एक आपण म्हणतो ना, वंगणाचं काम करणं संबंधामध्ये, ते या स्त्रिया खूप चांगलं करतात. आणि यांचं दाम्पत्य जीवन हे एक खूप आदर्श जीवन असतं. ह्या पतीला आपल्या परोपरी सहाय्य करतात, सतत त्याच्या सोबत असतात. आता यांच्या स्वास्थ्याविषयी आपण विचार करूया. या महिलांना वात किंवा सूज येणं अंगावरती, असं त्याचा त्रास असतो. रक्तामध्ये दोष असतो, अपचन, गॅस, आणि पायामध्ये आपण पेटके येणं म्हणतो ना, गोळे येतात पायामध्ये, तसा त्रास यांना होत असतो. कदाचित पौष्टिक अन्नाची कमतरता हे सुद्धा त्याचं कारण असू शकेल. त्याच्यामुळे यांना कधी कधी क्षय सुद्धा होऊ शकतो, टायफॉइड पण होऊ शकतो. इथपर्यंत आपण आता शनीची नक्षत्र ही अभ्यासली. सर, थांबवू की राहू देऊ, पुढे जाऊ? आले हा, का सर? आलेत का बघते मी, मला वाटतं नाही आले सर. बघा तुम्ही. हा, नाही नाही दिसत आहे मॅडम सर. हा आपण आता नाही सर 29 नाही आले. झाले. हा, नाही आले तेच. हा 29 झाल्यात. हो, ठीक आहे. मग आता कोणाला बोलायचं तर, म्हणजे वेळ झालाय, पण मी तर सांगते मॅडम, अतिशय उत्तम. पार्ट 1 जसा झाला तुमचा, अगदी ऑसम, माइंड ब्लोईंग, खूप मस्त मस्त, एकदम डिटेल. जे नक्षत्र पण सगळे सगळ्यांना शिकायला मिळाले. त्याच्यावर तुम्ही सगळंच, म्हणजे आता सगळं इथं आपल्याला बोलायला आता वेळ नाहीये, सगळे परत ऐकतील रेकॉर्डिंग, पण खूप छान.
एकदम सुंदर क्लास झाला मॅडम, अगदी इन थँक्यू डिटेल. मॅडम, थँक्यू सो मच. सरांची हो, आणि शनीची नमस्कार कृपा आणि मॅडम. तुमच्या खूप छान सगळ्यांचं तुमचं सहकार्य. आजचं पण मॅडम आज पण खूप छान लेक्चर केलं. खूप खूप थँक्यू मॅडम, धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. नक्षत्र पैकी माहिती मिळाली. हा, धन्यवाद मॅडम, धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप बस सुंदर तुमच्या झालं लेक्चर. सगळ्यांचं सहकार्य मिळालं. रंजना मॅडम, खूप छान आम्हाला शिकायला भेटला. थँक्यू तुमच्या मॅडम. आम्ही आभारी आहोत. थँक्यू. थँक्यू मॅडम, तुम्ही माझे चुका सहित सगळं ऐकलं. अहो नाही, चूक चुका काहीच नक्कीच नाही झाल्या. झाली मॅडम, चूक काहीच नक्कीच. झाली नाही. छान सांगितलं. हा. हो, अगदी पुढच्या बरोबर. छान शनिवारी पण घेणार सांगितलं. आहात का हा? रंजना मॅडम? पुढच्या हा? शनिवारी पण घेणार आहात? पुढच्या शनिवारी तारीख काय येते, कारण ना आता हे सणवार आहे, त्याच्यामुळे एक मिनिट मी बघते पंचांगात. पुढच्या पुढचा शनिवार हा 7 तारीख आहे. आनंद